हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुन्देन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिः देवी सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. माधुर्यरसकल्लोळां शिवशैत्येकरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनी. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमया प्रदीपः. ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीं. नमितो योगी थोरविरागी तत्त्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरुज्ञानदेव भगवन्त. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. रामकृष्ण हरी. ओके, आपण आता अध्याय क्रमांक 7 वरती आहोत. खूप दिवसांनी हे बोलली, कारण मी घरातून बरेच दिवस सेशन घेतलं नव्हतं, त्याच्यामुळे मला आज घरात आहे तर तुम्हाला जुना फील आठवला, म्हणून हे आठवलं की आपण अध्यायांचं बरेच दिवस आपण अध्यायांचं उजळणी केली नाही की कोणते कोणते आपले अध्याय आहेत. एक क्विकली आपण पटकन उजळणी करून पुढे जाऊया. तर आपल्या अध्यायांची नावं. सगळ्यात पहिला अध्याय कोणता आहे? बोला, सगळ्यात पहिला अध्याय. सगळ्यांनी ना कॅमेरे ऑन ठेवा आणि आपला माईक जेव्हा मी प्रश्न विचारते तेव्हा पण ऑन ठेवा. काही हरकत नाही आहे, आपण इथे चर्चा सत्रासारखं भेटतो आणि बोलतो. सो बी फ्री, बी फ्रँक टू डिस्कस. ठीक आहे. आपला पहिला अध्याय कोणता आहे? पटापट, क्विक. अर्जुन विषाद योग. दुसरा अध्याय पटापट बघावं लागतंय. तिसरा अध्याय हा कर्मयोग. चौथा अध्याय मी कसं लक्षात ठेवायचं ते पण सांगितलेलं. कर्मयोगानंतर पुढचं काय पायरी आहे? ज्ञान कर्म संन्यास योग. नंतरचा ज्ञान निघून गेलं, कर्म संन्यास योग. 6वा अध्याय कुठला? विज्ञान योग. कुठे आलं विज्ञान? मध्येच कुठे विज्ञान? पहिल्या 6 अध्यायापर्यंत विज्ञान नाहीये बाळांनो. हा, 6वा अध्याय आत्मसंयम योग, ध्यान योग. ठीक आहे. आणि 7वा अध्याय कुठला आहे? 7वा अध्याय कुठला आहे? ज्ञान विज्ञान योग. विज्ञानाची सुरुवात इथून सुरू होते, जेव्हा कळतं की अर्जुन अजूनही तयार नाहीये, अर्जुन अजूनही कन्व्हिन्स्ड नाहीये, की त्याच्यानंतर सुरुवात होते, तिथे विज्ञानाची सुरुवात होतीये. मग भगवंत त्याला त्याचं बेसिक विज्ञान समजावून सांगायला लागतात की वाय एक्झॅक्टली यू आर हिअर, वाय आर वी हिअर, आपण इथे एक्झॅक्टली कशासाठी आहोत, त्याची सुरुवात या विज्ञान योगापासून सुरू होते.
ठीक आहे. सो सगळ्यांनी शांतपणे ऐका. जर कोणाचा व्हॉट्सअप चालू असेल ना, तर मगाशीच मी बोलणार होती, गोष्टीने सुरुवात होणार आहे असं सांगा, म्हणजे लोक पटापट जमा होतात. गोष्ट सुरुवातीला आहे आणि शेवटीही आहे. म्हणजे आपण एवढे कलंदर बिलंदर असतो ना, की अन्न खायचं आहे ते शरीराच्या भरण पोषणासाठी, हे विसरूनच जातो. त्याच्यामध्ये ही एक छोटीशी तीन 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 पण नाही म्हणता येणार, एक 2-2.5 इंचाची जीव आहे ना, तिच्या चोचल्यासाठी आपण काय काय अन्न खातो, कसं कसं अन्न खातो, त्याचा पण जरा आपण कधीतरी विचार केला पाहिजे. पण आपण त्या 2-2.5 इंचाच्या जिभेसाठी एवढं सगळं करतो, अशी आपली सवय आहे. अगदी त्याप्रमाणे कोर मधलं ज्ञान आहे ना, ते ज्ञान तर ठीकच आहे, पण वक्त्यांना जरा नीट राहावं लागतं, नाहीतर मग तुम्ही सगळे गायब. सो पहिली पहिली सुरुवात गोष्टीने होणार आहे. मेसेज टाकायचा होता ग्रुपवरती, कोणाला जमलं तर टाका. गोष्ट फार सुंदर आहे बरं का. पहिली पण गोष्ट आहे, शेवटी पण गोष्ट आहे, दोन्ही गोष्टी सुंदर आहेत. आई तुम्ही काय रोजच बोलता सगळं सुंदर आहे. सो कारण ते फोडणी घालणारी असते ना बाई, फोडणी घालणारी ती ती अगदी अशी म्हणते की चला आज इतका सुंदर तडका बसलाय ना वरणाला, आज इतकं सुंदर तडका बसलाय आमटीला की काय मस्त तुम्ही सगळे खाल. पण बाकी सगळ्यांचा मूड काही आवरच असतो. ते तडका सुंदर फक्त तिलाच वाटत असतं. तसं माझी कथा झाली आहे. ताई आजचं काय असणार ते सगळं तुम्हालाच सुंदर वाटतं, आम्हाला काय खायचं ती गोष्टच वेगळी आहे. सो व्हॉट एव्हर इट इज. सो गोष्ट फार सुंदर आहे. आपण सगळेजण कशा अवस्थेमध्ये आहोत त्याची गोष्ट आहे. एक जुन्या काळातली, जुनं म्हणजे असं समजा ना, गोष्ट आहे, दृष्टांत रूपक स्वरूपातली गोष्ट आहे. शेवटी एक गुहा असते आणि त्या गुहेमध्ये ना, असं लोकांना अजून ज्ञान नाहीये काय चाललंय काय आहे. ती गुहा अखंड अनेको वर्ष बंद आहे आणि त्या गुहेमध्ये सगळी लोक ना, त्यांना ह्याचं जाणीवच नाही की आपल्याला 2 पाय आहेत आणि त्या 2 पायांवरती आपण उभं राहू शकतो आणि आपण काही करू शकतो, अशी कोणाला जाणीवच नाहीये. त्यामुळे सगळेजण असे सापासारखे रेंगाळत आहेत, असे 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 करत चाललेत. कोणाचं असं काही लक्ष नाहीये की मी बाहेर जावं, उपजीविका शोधावी किंवा मी असं काही करावं, असं कोणाचं लक्ष नाहीये बरं का. प्रत्येक जण असं अज्ञानामध्येच आहे, काय नाही असं रेंगाळायचंच. काही काही मूवीजमध्ये वगैरे दाखवतात ना, ती लोक अशी झोंबीज, ते असे 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 करतात, तशी ती लोक नुसतीच रेंगाळत चाललेली असतात गुहेमध्ये. आणि गुहा असते ना, असे आतमध्ये असतात, त्यामुळे प्रकाशाचा काही तिथे संबंध नसतो. असेच रेंगाळत चाललेत, असेच जगत चाललेत. मग ते खातात काय, खाली किडे मुंगी दिसतील तशी ती लोक खात असतात. अतिशय अज्ञानामध्ये आयुष्य चाललेलं असतं. पण त्यातला एक जण असतो ना, तो शहाणा असतो. एक जण असतो ना, तो शहाणा असतो. तो विचार करतो की कुठून तरी तिथून ना असं एक छोटंसं प्रकाशाची झुळूक येते. म्हणजे प्रकाशाचं ते छिद्रामधून प्रकाश येतो ना, तसं दूर कुठेतरी गुहेचं सुरुवात आहे, दूर कुठेतरी गुहेची एंट्रन्स आहे आणि तिथून असा प्रकाश येतोय. तो मनुष्य ना त्याच्याकडे बघायचा आणि त्याला असं वाटायचं तिथे काहीतरी आहे आणि आपण तिथे रेंगाळत का होईना, आपण तिथे कितीही मेहनत लागली तरी आपण तिथपर्यंत पोहोचावं, अशी त्याची इच्छा निर्माण होते. तो सगळ्यांना म्हणतो चला ना जाऊया, चला ना आपण सगळ्यांनी जाऊया. कोणीच तयार होत नाही. सगळ्यांना रिक्वेस्ट करतो. असे काही महिने निघून जातात. तसंच आयुष्य चालू आहे, रेंगाळायचं, घाणेरडं सगळं चिखलामध्ये, कोणी काहीही करतंय, चालत नाहीत काय नाही, नुसते रेंगाळत चाललेत जमिनीवरती. मग तो माणूस मात्र अनेक दिवस अनेक महिने प्रयत्न करून कोणी आपल्याबरोबर येत नाहीये. तो निघायला सुरुवात करतो. तेवढ्यात एक जण म्हणतो थांब ना, मी पण येतो तुझ्याबरोबर, काय होईल ते होईल. तू म्हणतोयस त्यात काहीतरी तथ्य असेल, चल आपण जाऊया. म्हणून तो माणूस त्या पहिल्या माणसाबरोबर जायला निघतो. अनेको ठिकाणी चिखल लागतो, चिखलाचं प्रमाण जास्त वाढायला लागतं. थोडे बुडतात, थोडे पुढे चालतात. असं करत करत अखंड मेहनत करून अनेको महिन्यांनी ते त्या प्रकाशाच्या स्तोत्रापर्यंत पोचतात. आणि तो प्रकाशाचा स्रोत त्यांना कळतं, बाहेर काहीतरी दिसतंय. बाहेर जातात, हवेची सुंदर झुळूक येते, पक्षी दिसायला लागतात, झाडं दिसायला लागतात, एक सुंदर विश्व त्यांना दिसायला लागतं. आणि मग तो पहिला मनुष्य म्हणतो बघ, आपल्याला इथे काहीतरी वेगळं दिसतंय, त्या बंधनापासून आपली मुक्तता झालेली आहे. भाविक हो, तो जो असतो ना शहाणा मनुष्य, जो प्रकाशाचा वेध घेऊन बाहेर निघालेला असतो, ते सगळे संत असतात, जे स्वतःच्या आयुष्यामध्ये तो प्रकाशाचा वेध, तो आत्मप्रकाश, तो भगवंताचा प्रकाश, तो परब्रह्माचा प्रकाश, त्याचं नुसते झुळूक दिसते. त्या झुळुकीच्या दिशेने, त्या छोट्याशा प्रकाशाच्या अंशाच्या दिशेने ते प्रवास करायला सुरुवात करतात. सुरुवात करत करत ते आपल्या मागे लागतात. चला चला चला. तर तिथे पोचल्यानंतर परत त्या मनुष्याच्या मनामध्ये ही भावना जागृत होते, अरे माझे बांधव आतमध्ये फसलेत. मग तो पुन्हा आतल्या बाजूला वळतो,
मुक्तता झालेली आहे, पण यांना ग्वाही द्यायला म्हणून बाहेर आतमध्ये येतो. इथे बघतो, इथे 2 पायांनी चालतायत, आता तो रेंगाळत येत नाही, आता तो चालत चालत आतमध्ये येतो आणि आपल्या फसलेल्या बांधवांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. अगदीच तसे संत संत जगामध्ये येतात. ते जगामध्ये कशासाठी येतात? जे आपण संसारामध्ये रेंगाळत आहोत. मी मुद्दामून ते पाय म्हटली रेंगाळण्याचे. चालत नाही आपण रेंगाळत असतो. का बरं चालत नाही? कारण का बरं ही युक्ती का वापरली? मी अशी पण बोलू शकले असते की गुहेमध्ये लोक चालतायत राहतायत, असं पण बोलू शकले असते. पण रेंगाळणं म्हणजे काय? रेंगाळणं म्हणजे काय? संसारामध्ये आपण जणू काही आपली जी बुद्धी असते ना, आत्मबुद्धी, ती बाजूलाच ठेवलेली असते. आणि ज्या बुद्धीच्या जोरावरती त्या गुहेतून बाहेर पडायचं असतं ना, ती बुद्धी आपण वापरतच नाही. बुद्धीचे पाय घेऊन आपण पुढे जाणार आहोत. शेवटी गौतम बुद्धांचे जे अनेको ग्रंथ आहेत, त्याच्यामध्ये गौतम बुद्धांचा जो शून्यवाद आहे, आपला कुठला आहे? आपला अद्वैतवाद आहे. व्हॉट इज अद्वैतवाद? जो परब्रह्म आहे आणि जो मी आहे, ते दोन नसून अद्वैतवाद आहे. ते द्वैत नसून आम्ही एकच आहोत. अद्वैत, द्वैत नाही. ते आपलं आपलं अध्यात्म, म्हणजे आपली जी एक म्हणतात ना विचारधारा आहेत या. तसं गौतम बुद्धांची विचारधारा काय आहे? परब्रह्मही नाहीये आणि मीही नाहीये, म्हणजे कोणीच नाहीये या जगामध्ये. जे काही दिसतंय ते सगळं नश्वर आहे. त्याला म्हणतात शून्यवाद. तो गौतम बुद्धांचा कुठला विचार प्रवाह आहे? शून्यवाद गौतम बुद्धांनी मांडला. तर तुकाराम महाराज असतील किंवा ज्ञानेश्वर माऊली असतील किंवा गौतम बुद्ध असतील, जे वेगळ्या विचार प्रवाहातले आहेत, किंवा भगवान श्रीकृष्ण असतील, जे अद्वैताचे म्हणतात ना, ज्यांनी हे केली आहे, अद्वैताचं जे खरं विश्लेषण आहे ज्यांनी गीतेमध्ये केलंय, किंवा शंकराचार्य असतील, हे सगळे जण ना बुद्धी योगाला समवेत घेऊन चालायला सांगतायत. बुद्धी बरोबर घेऊन आपल्याला चालायचं या प्रांतामध्ये. म्हणून ते पाय महत्वाचे आहेत. बुद्धीचे पाय अत्यंत महत्वाचे आहेत या अध्यात्माच्या मार्गामध्ये चालत असताना. म्हणून मी ती युक्ती वापरली. सो आपण सगळेजण असे फसलोय. आपल्या सगळ्यांना आता कळतंय खरं की संत म्हणलेत की तिथे कुठेतरी प्रकाश आहे आणि त्या दिशेने चालल्यानंतर आपली मुक्तता होते. आपण त्या दिशेने चालायला सुरुवात केली. आता या ज्ञान विज्ञान योगामध्ये भगवंतांनी सांगायला सुरुवात केली की या जीवाचं विज्ञान काय आहे हे भगवंतांनी सांगितलं. त्यामधलं एक बेसिक डिफरन्स काय आहे हे सांगण्यासाठी अजून एक दृष्टांत तुम्हाला सांगते. नीट ऐका बरं का. ज्ञानातला आणि विज्ञानातला फरक काय आहे, नेमकं काय आहे, शांतपणे ऐका. आपण नेहमी म्हणतो ज्ञान ज्ञान ज्ञान, मग आपल्याला शंका येते मनामध्ये की ज्ञान म्हणजे काय? हा पंखा फिरतोय, ही लाईट चालू आहे, हे घर कशा तरी विटा मातींचं बनलेलं आहे, हेही ज्ञान आहे. बरोबर आहे ना? हेही ज्ञान आहे. येतंय ना लक्षात? येतंय ना लक्षात? हॅलो, येस ऑर नो? का सगळेजण झोपला? शनिवारची सकाळ ताई, तुम्ही सकाळ सकाळी उठवून आम्हाला कामं करून बसायला लावलंय हो. बरं, ठीक आहे. तर तसंच ना आपण गाडीचं उदाहरण घेऊया. गाडी असते ना, गाडी, लक्ष्मण दादा, गाडी चालवतो ना आपण, गाडी चालवण्याचं एक ज्ञान असतं. बरोबर आहे की नाही? गाडी चालवण्याचं एक ज्ञान आहे, आपण त्याला पण म्हणू ज्ञान आहे. मग आपल्याला अध्यात्माच्या क्षेत्रामधलं हे जे ज्ञान आहे ना, हे आपल्याला बाहेरचं ज्ञान आहे की भौतिकातलं, हे असं करायचं तसं करायचं, असं वागलं पाहिजे, म्हणजे जे काही नैतिक मूल्य आहेत ना, नैतिक मूल्य, सो कॉल्ड नैतिक मूल्य, ही गाडी कशी चालवावी याचं ज्ञान आहे. हे शरीर कसं चालवावं, संसारात कसं राहावं याचं ज्ञान आहे. आजचा विषय ज्ञान आहे बरं का. सांगते मी, आजचा विषय ज्ञान आहे. याच्यासाठी ही सुरुवात केली. आपण ज्ञानाच्या प्रकाशाच्या दिशेने चाललोय, तो आपल्यामध्ये कुठे आहे हे शोधायचं आहे. थोडंसं अलर्ट राहा, समजून घ्या बरं का, समजून घ्या. गाडी कशी चालवायची हे एक ज्ञान आहे, तसं संसार कसा करायचा, नैतिक मूल्य कुठली असावी हे एक ज्ञान आहे. पण त्याच्या पुढे जाऊन गाडी कशाची बनलेली आहे, व्हॉट इज द मेटल, व्हॉट इज द इंजिन, हाऊ इंजिन रन्स, तो गिअर टाकलं की एक्झॅक्टली काय होतं, म्हणून गाडीचा स्पीड कमी जास्त होतो, हे गिअर टाकल्यावर काय काय होतं एक्झॅक्टली, ते इंटरनल नॉलेज. हे 2 प्रकारचे ज्ञान आहेत, लक्षात घ्या. हे 2 प्रकारचे ज्ञान आहेत. आणि भगवंत काय म्हणतोय की हे अर्जुना, तू स्वतः कोण आहेस, मग आपली अष्टधा प्रकृती, मग तू स्वतः त्याच्यामध्ये असणारा आत्मा आहेस, हे भगवंत समजावून सांगताना म्हणतोय की तुझ्यामध्ये ना थोडीशी भेसळ होते की तू स्वतःला शरीर समजायला लागतोस. याच्याबद्दल आता भगवंत सांगतोय आपल्याला या पुढच्या श्लोकांमध्ये. तू स्वतःला ओळखून घेत नाहीयेस हे इथे भगवंताला सांगायचंय. थोडंसं कसं करायचं माहितीये का, आपण ना
घरामध्ये आलो ना की जरा विचार करतो, बाहेरून जर गृहिणी स्पेशली बाहेरून घरी आल्या की अरे काय गे सामान, हे इकडे पडले ते तिकडे पडले, जरा पसारा पडलाय आवरून घ्या, असा आपण विचार करतो. पण अध्यात्मामध्ये आज मी इकडे कीर्तन ऐकलं, आज मी तिकडे प्रवचन ऐकलं, आज मी या संतांच्या भेटीला गेले, आज मी ह्या महाराजांना भेटले, म्हणजे हे जे कोणी आध्यात्मिक प्रांतात ऑलरेडी आहेत त्यांच्यासाठी आहे बरं का हे वाक्य. तर अध्यात्मामध्ये आपण असा अनेको पसारा मांडून ठेवलेला असतो, बरोबर ना उज्ज्वलाताई? अनेको पसारा. ह्याने हे नामस्मरण सांगितले, त्याने ती सोहम साधना सांगितले, ह्याने शरीरावरती लक्ष द्यायला सांगितले, त्याने श्वासावर लक्ष द्यायला सांगितले, ह्याने काही वेगळंच सांगितले. तर तिसरा उठतो म्हणतो आमचा भक्ती मार्ग आहे, हो भक्ती करायची, हे ध्यान बिन काही करायचं नाही. तिसरा काहीतरी वेगळंच बोलायला लागतो. हा सगळ्यांना पसारा मांडलेला आहे. आपण घरामध्ये जरी आलो तरी याची काळजी घेतो की घरात पसारा नको, पण कधी आपण आपल्या मनातला जो आध्यात्मिक पसारा मांडलाय ना, मी नेहमी बाकीच्या पसाऱ्याबद्दल बोलत असते की मनामध्ये काय काय विचार आहेत, हे आहेत ते आहेत. टू बी स्पेसिफिक, कारण आजचं प्रवचन पूर्ण ज्ञानावरती आहे. टू बी स्पेसिफिक. आपण कधी अध्यात्माचा पसारा आवरलाय का? कधी असं आपण मनातल्या मनात मांडणी लावून घेतलीय का? बरोबर ना स्मिता काकू? मनातल्या मनात अशी मांडणी लावून घेतले का, दिस थिंग इज नॉट इम्पॉर्टंट, हे महत्वाचं नाहीये. अरे कधीपासून ते त्या भुईमुगाच्या शेंगा खाऊन त्याची सालं पडले, ती उचलून तरी टाकली पाहिजेत ना. तसं अध्यात्मामध्ये हे कीर्तनकार आलेले, ते कीर्तनकारांकडेच आम्ही बघत बसलो. तो कुठून आला, कसा आला, मग त्या बाई कशा होत्या, मग त्या बाईंनी कसली साडी नेसलेली, तो कीर्तनकारचा फेटा कसला होता, हा बाबा कुठून आला, अरे एवढा जाडा होता आणि त्याचं पोट एवढं होतं. आपण ह्यातच गुंतलो. ही फलकटं आपण टाकायची विसरतच नाही. का मी बोलते हे? कारण हे अत्यंत महत्वाचं असतं. आपल्या वैचारिक जो फ्लो चाललेला असतो, असा समजा ही एवढी मोळी आहे, ह्या मोळीतला एवढाच भाग उरला आणि एवढा भाग, एवढी एनर्जी सगळ्या फालतू गोष्टींकडे लागली, तर मुख्य गोष्टीकडे जाण्यासाठी जी एनर्जी लागणार आहे, जी गरजेची आहे, ती आपल्याला मिळणारच नाहीये. पण सगळ्यात पहिली गोष्ट, आपला जो पसारा आहे ना तो सगळा आवरून घ्या. सगळा पसारा आहे तो सगळा आवरून मग आपण ह्या दिशेने प्रवाहित व्हायला सुरुवात करायची आहे. अत्यंत महत्वाचं आहे हे, अत्यंत महत्वाचं. कसं असतं माहितीये, लोक असं म्हणतात, म्हणजे मीही सुरुवातीला म्हणायची की अध्यात्मामध्ये सगळा माल चोरीचाच असतो. बरोबर आहे ना लक्ष्मण दादा? सगळा माल चोरीचाच आहे. काय काय आहे इथे सांगा ना. ज्ञानेश्वर महाराजांची, तुकाराम गाथा तुकाराम महाराजांची, गीता पण दुसऱ्याच भगवान श्रीकृष्णाची, जी व्यास महर्षींनी आपल्यापर्यंत आणली, वेदव्यासांनी. सगळा माल चोरीचाच. पण ही चोरी सुद्धा ठीक आहे, ही खाणीतून केलेली चोरी आहे, खाणीमधून आणलेली चोरी आहे, म्हणजे सोन्याच्या खाणीतून आणलेलं हे सोनं आहे. आपण काय करतो, ह्या वक्त्याचं ऐकतो, त्या वक्त्याचं ऐकतो, मग त्याचं ऐकतो. असं सगळं आपण ऐकत इकडून थोडं चोर तिकडून थोडं चोर, असं चोरीचा मालच करत आणत असतो आपण. मग हा चोरीचा माल आणत असताना एखादा दागिना खोटा असतो, तो पडताळून पाहिला पाहिजे. बरोबर आहे की नाही? म्हणून मी ऐकत असताना सुद्धा कॉन्शियस असते आणि ऐकलेलं सांगत असताना सुद्धा कॉन्शियस असते की त्या वक्त्याचं आपण क्रेडिट दिलं पाहिजे की ह्या वक्त्याने हे सांगितलेलं आहे, म्हणजे जे काही चुका असतील त्या त्यांच्याच. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी जे सांगितलंय तिथे 2 चाळणी लागल्या पाहिजेत. पहिली चाळण आपल्या बुद्धीमध्ये की हे योग्य आहे की नाही आत घेण्यापूर्वी, आणि दुसरी चाळण आपल्या ह्या श्रीमुखातून बाहेर काढताना, ते बोलताना, ती एक चाळण लागली पाहिजे. अशा 2 चाळणी लागल्या पाहिजेत. सो आपला थोडक्यात काय, पसारा आवरून घ्या, बुद्धीला एक चाळण लावा, पसारा आवरून घ्या. आतमध्ये आलं तरी त्याच्यावर चिंतन करा, काय योग्य आहे काय अयोग्य आहे, त्याच्यावर चिंतन करा आणि पुढे चला. तर भगवंत श्लोक क्रमांक 22 मध्ये हे म्हणून गेला की जे कोणी मूर्ख लोक आहेत ना, ते मला सोडून बाकी सगळ्यांना भजत राहतात, बाकी सगळ्यांचं भजन करतात, बाकी सगळ्यांची पूजा करतात, पण मी कोण आहे ना मला जाणूनच घेत नाहीत. मी इकडे तिकडे सर्वत्र मीच भरलोय. अरे माझ्याशिवाय हे जगतच नाहीये, कारण या सृष्टीचं निमित्त कारण उपादान कारण दोन्ही मीच आहे, तरी सुद्धा हे लोक मला ओळखत नाहीत. सो भाविक हो, आज एक दृष्टांत तुम्हाला सांगते आणि त्या दृष्टांतावरून आपण आत्मतत्व काय आहे हे ओळखून घेण्याचा प्रयत्न करूया. जसं मी सुरुवात केली, जर आपण बुद्धीच्या मार्गाने चालत नसू, जर आपण बुद्धीचा सहारा घेऊन चालत नसू, तर आपण पांगुळ आहोत, तर आपण पांगळे आहोत. या बुद्धीचा उपयोग करून थोडं बुद्धीच्या पातळीवरती मी म्हणजे कोण, आत्मा म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे सगळ्यांनी शांतपणे छानपैकी ऐका, विषय काय आहे आधी समजला ना सगळ्यांना. विषय काय आहे, मी कोण आहे, म्हणजे भगवंत म्हणतोय ना मी सगळीकडे भरलोय,
तरी तू मला ओळखत नाहीयेस, म्हणून तुझ्या अंतःकरणामध्ये एवढ्या सगळ्या कामना आणि त्या कामना पूर्ण करण्यासाठी त्या त्या कामनेची देवता त्याचं तू पूजन करतोस. मला काल परवा एका गृहिणीचा फोन आलेला. तिच्या घरामध्ये थोड्याशा अडचणी होत्या, ठीक आहे. तर मी म्हटलं, अहो असं का बोलताय, परवा तर तुमचे बाबा मला भजनात दिसले, म्हणजे तुझे सासरे मला भजनात दिसले. ती म्हणते, नाही होत आहे, काय सांगू, घरामध्ये एवढा क्लेश मांडून ठेवलाय ना त्यांना वेळच्या वेळी त्याच वेळी ते जेवण लागतं, त्याच वेळी तो नाश्ता लागतो. स्पेशली ही जी म्हातारी मंडळी असतात ना, राग नका मानून घेऊ, पण काही अशी तिरसट असतात ना की ज्यांना त्या वेळीच लागतं. जर नाही ना भेटलं तर घरातल्या त्या काम करणाऱ्या बाईचं ते जीणं हराम करून टाकतात, जीणं तिचं मुश्किल करून टाकतात अक्षरशः. ती वैतागलेली होती. ती बोलली, ताई असा रोज क्लेश आहे, असं आहे तसं आहे. घरामध्ये संपत्तीची कमतरता नाही आहे, बाकी काही कमी नाही आहे, आम्हाला संपत्तीची कमतरता नाही आहे, मस्त आमचं 3 BHK आहे, सगळं आहे. पण असं वातावरण आहे ना की जिथे माया नाही आहे, जिथे प्रेम नाही. म्हटलं असं का म्हणते, तुझ्या सासऱ्यांना मी भजनात बघितलं. तिने मला उत्तर काय दिलं, ती म्हणली, ताई ते ना आमचे बाबा ना भजनात आले की भजन गाण्यापुरते तेवढं त्यांचं अध्यात्म जागं होतं, इतर वेळेस त्यांच्या मनामध्ये प्रेम बिम काय नसतं. मी बोलली, अगं अशी काय बोलतेस, गेल्याच आठवड्यात तुझी सासू भेटली, ती मला सांगत होती गुरुचरित्राचं पारायण पूर्ण होत आहे. ती म्हणली, ताई गुरुचरित्र ह्यांना त्यांचा संसार नीट चालावा, माझ्या मुलाचं नीट व्हावं, त्याचा बिझनेस नीट चालावा, या सगळी नवसं बिवसं बोलूनच त्यांचं गुरुचरित्राचं पारायण चाललेलं, ते पूर्ण करण्यासाठी गुरुचरित्राचं पारायण चाललेलं. मीही त्यांचं उदाहरण देते असं नाहीये. आपणही बघा, आपण बऱ्यापैकी आध्यात्मिक आहोत, त्यामुळे आपली जी गोम असते ना ती लपलेली असते आतमध्ये, ती शोधून काढायला वेळ लागतो, कारण आपण सो कॉल्ड अध्यात्माचं वरतून पांघरून घेतलेलं असतं. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठली कामना तर लपलेली नाहीये ना, हे आपण बघितलं पाहिजे आणि ते पडताळून आपण समजावून सांगितलं पाहिजे की आपण खऱ्या भगवंताचं भजन करतो का. मग भगवंताचं भजन म्हणजे नेमकं कोणाचं भजन करायचंय. ऐका दृष्टांत, आपण सगळेजण पिक्चरला गेलो असू, कधीतरी मूवीला, सिनेमाला गेलो असू, कधीतरी सिनेमा थिएटरमध्ये, हो की नाही. एवढे पण सभ्य नाही होत आपण की नाही ताई आम्ही आयुष्यात कधी सिनेमाच पाहिला नाही आहे, असं कोणी नाही आहे ना इकडे. सो कधीतरी सिनेमाला गेलो असू, कोण आहे हे आपण सांगतोय. तर सिनेमाला गेलेलं असताना त्या थिएटरमध्ये बसलेलो असतो, जेव्हा लाईट्स ऑफ होतात ना त्यावेळेस त्या पडद्यावरती चित्र उमटायला लागतात, त्याच पडद्यावरती चित्र उमटायला लागतात. मग कधी तर तुम्ही नीट बघितलं असेल तर मागून कुठून तरी लाईट येत असते, बरोबर आहे की नाही, मागून कुठून तरी लाईट येत असते. मग आपण क्युरिओसिटीने तिथे बघतो, अरे लाईट तिथून येते आणि चित्र त्या पडद्यावरती उमटते. ओके, मग काय होतं ते एक्झॅक्टली, त्याचा प्रिन्सिपल काय आहे, अशी ती ना ब्राऊन कलरची अशी फीत असते, ब्राऊन कलरची चॉकलेटी कलरची ती अशी रील असते, रील, इंस्टाग्रामची रील नाही बोलत आहे मी, अशी ती रील असते आणि त्या रीलवरती चित्र असतात. आपल्याला इंस्टाग्रामची रील जास्त माहिती, ते चित्र असतात ना, ती अशी रील स्पीडमध्ये पळत असते आणि त्या चित्रांवरती असा प्रकाश पडत असतो आणि मग तो प्रकाश त्या रीलमधून बाहेर जाऊन मग त्या पडद्यावरती ते चित्र उमटत असतं, बरोबर आहे की नाही. मला सांगा, तुम्हाला जास्त माहिती असेल माझ्यापेक्षा. सो मग ते चित्र तिथे उमटतं. आता नीट ऐका बरं का, आपण कोण आहोत. हे जे शरीर आहे ना, हे शरीर ती रील असते. कोण असते, ती रील, जी रील असते ना, जी कॅसेट सीडी, ती रील, हे म्हणजे हे शरीर आहे. ह्याच्यावरती चित्र कुठली उमटलेली आहेत, प्रारब्धाची, संचिताची आणि क्रियमान कर्माची. आत्ता आपण रेखाटतोय ती क्रियमान कर्माची. अशा तिन्ही प्रकारची चित्र या रीलवरती उमटलेली असतात, बरं का, बरोबर आहे. ही तिन्ही प्रकारची चित्र रीलवरती उमटलेली असतात. आता काय होतं माहितीये, आतमध्ये आत्मा आहे ना, आत्मा, चैतन्य, त्या आत्म्याचा प्रकाश या रीलच्या चित्रांवरती पडतो आणि चित्र उमटतं. कुठे चित्र उमटतं, मनाच्या पडद्यावरती चित्र उमटतं. कुठे चित्र उमटतं, मनाच्या पडद्यावरती चित्र उमटतं आणि आपल्याला सगळा संसार बाहेर नाही बरं का, कुठे दिसतोय, इथे दिसतोय, इथे दिसतोय, म्हणजे मनामध्ये दिसतोय आपल्याला संसार. आलं लक्षात. म्हणून माऊली म्हणतात, जेथ संसार चित्र उमटे, तो जो पट आहे जिथे संसाराचं चित्र उमटतं, तो मनोरूप पटू फाटे. जेथ संसार चित्र उमटे, तो मनोरूप पटू फाटे, जैसे सरोवर आटे, मग प्रतिमा कैसी. ज्ञानेश्वर माऊली ज्या वेळेस सांगतात की तुला मनाचं निर्मन करायचंय,
म्हणजे काय करायचंय, जर मनाचं निर्माण झालं की सगळं ठीक होणार आहे. ज्या पडद्यावरती संसाराचं चित्र उमटतं तो ते जे मन आहे ना, तो मनोरूप पटू फाटे. मग 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 काय होतं, प्रतिमाच नाही. कशी प्रतिमा नाही, जसं एखादं सरोवर आहे, सरोवरामध्ये पाणी आहे, त्या पाण्यामध्ये प्रतिबिंब पडले. कसलं प्रतिबिंब पडले, आजूबाजूच्या झाडांचं डोंगराचं प्रतिबिंब पडले. पण त्या सरोवरातलं पाणीच आटलं, आता प्रतिबिंब कसलं पडणार आहे, नाहीच पडणार आहे. अजून झाडं आहेत, वेली आहेत, डोंगर आहेत, पण प्रतिबिंब नाहीये. का? कारण पाणीच नाहीये. अगदी त्याप्रमाणे शरीर आहे, आत्मा आहे, त्यातून प्रकाश जातोय, क्रियमान प्रारब्ध संचित याचे कर्म पण आहेत, पण मनोरूपच पटू फाटला तर संसाराचं चित्रच उमटणार नाहीये. येतंय का लक्षात? याला म्हणतात निर्मन अवस्था. जी निर्मन अवस्था आपल्याला प्राप्त करायची असते. या दृष्टांतानंतर आता मुख्य दृष्टांताकडे येऊया. ते जे मन असतं, ज्या मनात थ्रू आपण सगळ्या जगाला बघत असतो. आता ऐका बरं का, हा जो प्रकाश पडतो ना, हा प्रकाश इतका इतका हे असतो, अलिप्त असतो की त्याचा इफेक्ट कशावरच होत नाही. हे थोडंसं ना समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. म्हणून मी आधी बुद्धीचं महत्त्व सांगितलं थोडक्यात तुम्हाला. बुद्धी अत्यंत महत्त्वाची आहेत. संत, आपले गुरु सर्वजण या संसाराच्या मायाजाळातून बाहेर पडलेत, पण त्यासाठी साधन कुठलं आहे, बुद्धीचं. ते जेव्हा परत आले तेव्हा ते चालत आले ना, गुहेतून बाहेर गेलेली लोक जेव्हा परत आली तेव्हा ती चालत आली ना, बुद्धीचा मार्ग धरून. आता नीट बघा बरं का, तसाच एक दृष्टांत आहे, प्रकाशाचाच एक दृष्टांत मी तुम्हाला सांगते. आणि हे दोन्ही दृष्टांत तुम्ही नंतर चिंतन करा, हे सारखेच आहेत, याच्यामध्ये फरक नाहीये. फक्त हा थोडा मी सिम्प्लिफाय करते, कारण मला इंद्रियमध्ये घालायचे आहेत ना, म्हणून मी सिम्प्लिफाय करते. आपण पूर्ण वैज्ञानिक दृष्टिकोनातून करतोय. एक बॅटरी आहे, मी बॅटरी काढते इथे. बॅटरी आहे बरं का. बॅटरी म्हणजे कुठली, जी गावाला वगैरे असते ना, बॅटरी म्हणजे याची बॅटरी नका समजू तुम्ही, सेल वगैरे नको. बॅटरी, टॉर्च. त्याच्यामधून असा प्रकाश पडतोय बाहेर, ठीक आहे. एक बॅटरी आहे, दिसतंय की नाही माहित नाही, दिसतंय का तुम्हाला, दिसली बॅटरी? हा, दिसली ना. बॅटरीमधून ना प्रकाश बाहेर पडतोय आणि मध्ये ना मी एक गोल ठेवला, गोल, ठीक आहे. मध्ये मी हा एक ट्रान्सपरंट गोल ठेवला, पारदर्शक काचेचा गोल ठेवला, काचेचा गोल ठेवलाय मी मध्ये. हे बघा, दिसलं? ही बॅटरीमधून प्रकाश आला आणि समोर मी काचेचा गोल ठेवलाय. आता मी इथे बॅटरी लिहिते, बॅटरी. आणि हा काय आहे, प्रकाश. आपण विज्ञानामध्ये कशा आकृत्या काढायचो, ही बॅटरी, बॅटरीतून प्रकाश, प्रकाशाच्या पुढे काचेचा गोलक. आता नीट ऐका, बॅटरी म्हणजे काय आहे माहितीये? बॅटरी म्हणजे आत्मा. काय आहे? आत्मा. आत्म्यातून काय निघतोय? प्रकाश, आत्म्याचं चैतन्य. आणि हे जे गोलक आहे हे ट्रान्सपरंट आहे. ही बुद्धी पकडा, ही ट्रान्सपरंट आपण जन्माला येतो तेव्हा असते बरं का, ट्रान्सपरंट आहे. आता मला सांगा, तुम्ही बॅटरी ऑन केली, त्या गोलकामधून प्रकाश निघणार आहे बाहेर, गोलकामधून प्रकाश निघणार आहे बाहेर, ट्रान्सपरंट आहे, निघणार आहे, बरोबर आहे की नाही? जर मी गोलक हटवला तरी प्रकाश प्रवाहित होत राहणार आहे, जर मी गोलक ठेवला तरी प्रकाश प्रवाहित होत राहणार आहे. प्रकाशाला त्याचं काही आहे का? नाहीये. गोलक ठेवल्यावरती आणि काढल्यावरती तो प्रकाश गोलकाला चिकटून राहिला का? प्रकाश कधी चिकटून राहतो गोलकाला? नाही राहत, त्याचा तो प्रवाहित होत असतो. आता नीट ऐका बरं का, जो बॅटरी आहे ती आहे आत्मा, त्यातून निघणारा प्रकाश आहे आत्म्याचं चैतन्य, आत्म्याचा प्रकाश. आणि जी गोलक आहे ती आहे आपली बुद्धी. ज्या वेळेस आत्म्याचा प्रकाश या बुद्धीवरती पडतो त्यावेळेस आपल्या सर्व क्रिया व्हायला लागतात, पण हा आत्मा आहे, याचा जो प्रकाश आहे तो बुद्धीला कधीच चिकटून राहू शकत नाही. तो बुद्धीपेक्षा नेहमी अलिप्त असतो. आलं लक्षात? आता होतं काय माहितीये, आपली ही जी बुद्धी आहे, तर तो प्रकाश आतमधला इमॅजिन करा, त्याचा रंग कुठलाच नाही आहे, तरी इमॅजिन करा व्हाईट कलरचा, प्युअर व्हाईट कलरचा प्रकाश आहे. आणि गोलक कुठल्या रंगाचा आहे? त्या रंगाचा गोलक आहे. प्रत्येकाची बुद्धी कशी त्याच्या प्रकृतीनुसार, बरोबर आहे की नाही? एखादा गोलक हिरवा असेल, एखादा गोलक लाल असेल, एखादा गोलक निळा असेल. कशावर अवलंबून आहे? त्याच्या प्रकृतीवरती. मग आतला प्रकाश कसा आहे? त्याचा एक ओरिजिनल कलर आहे,
पण बाहेर येणारा प्रकाश कशावर अवलंबून आहे? गोलकाच्या गोलकाच्या रंगावर अवलंबून आहे, प्रकृतीवरती अवलंबून आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? छान छान समजून घ्या बरं का, बुद्धीच्या पातळीवरती समजून घ्या. मग मला हे आवडतं, मला खंडोबा आवडतोय, मला स्वामी समर्थ आवडतायत, मला हे आवडतायत, मला तो देव आवडतोय, ह्या गोष्टी मनोकामना इच्छा पूर्ण होणं हा भाग आयुष्यामध्ये नंतर सुरू होतो. पण सुरुवातीला आपण जेव्हा लेकरू असतो, लहान असतो, त्यावेळेस आपल्या प्रकृती धर्मानुसार आपल्याला गोष्टी आवडत असतात आणि आपापल्या बुद्धीचा रंग घेऊन तो आत्मा या जगामध्ये वावरत असतो. तो आत्मा या जगामध्ये वावरत असतो. नीट लक्षात घ्या. तर ज्ञान म्हणजे काय? तो जो आत्मा असतो ना, आत्मा, त्या आत्म्याचं स्वरूप म्हणजे ज्ञान आहे. भाविक हो, आत्मज्ञान होणं ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी लोक गिरीकंदरामध्ये संसार सोडून जातात. वैराग्याची इतकी पातळी येते ना, मी तुम्हाला नेहमी ह्या गोष्टीवरती बोलताना दिसेल की लोक पांढरे कपडे घालतात, नारंगी वस्त्र घालतात आणि बरेच लोक दिखावा करतात, पण त्यातले बरेचसे लोक ओरिजिनल पण असतात. ते त्या पातळीवरती पोचलेले असतात. उदाहरणच द्यायचं झालं तर काल मी बघता बघता यांचा व्हिडिओ पाहिला. म्हणजे फार दिवसांपासून ही इच्छा आहे नर्मदा परिक्रमेची. तर नर्मदा परिक्रमेमध्ये त्या चितळे काकू म्हणून खूप फेमस झालेत. यूट्यूबवरती त्यांचे व्हिडिओज आहेत. त्या चितळे काकूंना आता पांढरी वस्त्र सोडून काही घालतच नाहीत. म्हणजे शी इज नॉट इन टू दिस एक्सटर्नल वर्ल्ड, इन दिस मटेरियल वर्ल्ड. त्या नाहीच आहेत आता इथे, असं आहे. त्या पांढरीच वस्त्र घालतात. तर असा तो जो प्रवास आहे ना, जिथे आपल्याला शरीरावरती काय घालतोय, कसं घालतोय, त्याचा रंग काय आहे हे आपल्याला मॅटर करत नाही, इथपर्यंत बरीच लोक पोचलेत. तरी पुढचा प्रवास बाकी आहे अजून. अजूनही असं म्हणतात, नर्मदेच्या काठावरती चालताना सावकाश चाला. का सावकाश चाला? कारण तुमचा पाय एखाद्या योग्याला लागेल. आजही तिथे अनेक योगी आहेत ज्यांचं शरीर गळून पडलंय, पण ती चेतना आजही परमात्म्याच्या शोधात आहे. शरीर होतं, बसले होते ध्यानाला, तपश्चर्येला, शरीर गळून पडलं, पण आजही ते तपामध्ये असे अनेक योगी तिथे आहेत. आजही नर्मदेच्या काठावरती अखंड प्रवास करावा लागतो परब्रह्माच्या प्राप्तीसाठी. साधं गणित नाहीये. पण तरीही ती गोष्ट आपल्याला आज बुद्धीच्या पातळीवरती समजून घ्यायची आहे. चंद्र कसा आहे? चंद्र कसा आहे? असा तो सुंदर असा सिल्वर कलरचा चंद्र. सिल्वर कलर असतो ना, पांढरा नाही काढत, सिल्वर. मग त्यावरती असे राखाडी राखाडी गोळे. आपण इथे बसून त्याचं चित्र काढतो. आपण बघितलंय का कधी प्रत्यक्षात? नाही ना बघितलंय. पण इथे बसून आपण त्याचं चित्र काढतो. मग मध्ये एक गोल काढला आणि बाजूने त्रिकोण काढली की आपण म्हणतो हा सूर्य आहे. आपण नाही बघितलाय कधी, पण आपण त्याचं इथे बसून चित्र काढतो समजून घेण्यासाठी. न दिसणारा भगवंत, न दिसणारा भगवंत आपल्याच शरीरामध्ये चेतना स्वरूपाने प्रवाहित होतोय, ज्याला आपण अजून जाणून नाही घेतलंय, ज्याला अजून आपण करतळी आवळावा हरितैसा, जसं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ना, तो करामध्ये आवळा असा धरावा आणि आपण पकडावा आणि त्याला आवळावा. अगदी त्याप्रमाणे श्री हरी भगवंत आपल्यामध्ये आहे, पण त्याला अजून आपण जाणून नाही घेतलंय, पण बुद्धीच्या पातळीवरती. म्हणूनच हा सगळा प्रपंच कागदावरती लिहायचं, सांगायचं. मी बघितलंय का? नाही बघितलंय. नसता बघितलं असतं तर इथे नसते मी. तुम्ही बघितलाय का? आय एम शुअर अजिबात नाही बघितलेला. पण आपल्याला त्याला, भगवंताला आपल्याला समजून घ्यायचं आहे ना, समजून घ्यायचं आहे. हा जो आत्मा आहे, ही जी बॅटरी आहे आत्मा, त्याचं स्वरूप काय आहे आतमध्ये? हाऊ इट इज. ही डाळ आहे, आपण म्हणतो आमटी 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 आमटी. अगं पण कशाची आमटी आहे? तुरीची आहे, मुगाची आहे, मसूरच्या डाळीची आहे, कशाची आमटी आहे? तसं आत्मा आत्मा आत्मा. अरे कशाचा आहे पण तो? काहीतरी कशाचा बनलेला आहे? तर आत्मा हा ज्ञान स्वरूप आहे. आत्मा हा ज्ञान स्वरूप आहे. का बोलते मी ज्ञान स्वरूप आहे? घ्या बघू चिमटा, असा चिमटा घ्या स्वतःला. लागेल ना? लागेल. चिमटा लागतो ना, चिमटा म्हणजे काय आहे? काय झालं? चिमटा काढला, जाणीव झाली. जाणीव म्हणजे काय? ज्ञान झालं ना, मला लागलं, ज्ञान झालं. ज्ञान झालं ना, बरोबर ना? म्हणजे ज्ञान झालं. आता एखादं मुर्दा पडलेला इथे एखादं मृत शरीर पडलं इथे, एखादा मुर्दा इथे पडलेला आहे, त्याला चिमटा काढा, त्याला होईल ज्ञान. त्याला होईल ज्ञान. म्हणजे त्याच्यामध्ये काय नाहीये? आत्मा नाहीये त्याच्यामध्ये, चैतन्य नाहीये त्याच्यामध्ये. म्हणजे चैतन्याची बेसिक प्रॉपर्टी काय आहे? ज्ञान, जाणीव. ही चैतन्याची बेसिक प्रॉपर्टी आहे. छान समजून घ्या बरं का. काही अवघड नाही याच्यामध्ये.
आपण अत्यंत सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय. हे मी का सांगतेय? आपला चालू आहे अध्याय क्रमांक 7, ज्याचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. गाडी चालवतोय पण ती कशाची बनलेली आहे हे समजून घ्यायचंय. हा शरीर चालवतोय, त्याचे SOPs काय आहेत, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेसेस काय आहेत, नैतिक मूल्य ही त्याची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस आहेत. अखंड कीर्तनांमध्ये प्रवचनांमध्ये नेहमी खरे बोलावे, चांगलं वागावं, पुण्य कमवावं, पाप टाकावं, असं करावं तसं करावं हेच होत असतं. पण ही गाडी बनली कशाची हे कोण सांगणार? हे अवघड आहे. अरे पण अवघड आहे म्हणून काय हातच नाही घालायचा का त्याला? येतंय का लक्षात? अवघड आहे म्हणून त्याला काही हातच नाही घालायचा का? समजून तर घेतलं पाहिजे ना. ते समजून घेऊनच पुढे चाललं तरच ते नामस्मरण करताना त्याची आठवण होणार आहे. ज्ञान कसं आहे आणि मग ते समजून कसं घ्यायचंय म्हणून तो दृष्टांत. रेंगायचं नाही आपल्याला, बुद्धीच्या पायावरती चालायचंय, बुद्धीच्या मार्गाने. म्हणून आपली बुद्धी शाबूत ठेवा असं म्हणते मी. नेहमी अध्यात्म म्हणजे रडणं, हे होणं असं नाहीये. रडणंही महत्वाचं आहे, कारण रडणं ही सुद्धा जाणीव आहे. लक्ष्मण दादा चिमटा काढला मी, हा फिजिकली काढला ना चिमटा, पण कोणीतरी येऊन मला शिवी दिली, तोही चिमटाच लागला ना, त्याची पण जाणीव लागली ना. पण त्याचं स्वरूप कसं आहे? सूक्ष्म स्वरूप आहे, ते दिसत नाही, त्याचं स्वरूप सूक्ष्म आहे. अगदी त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची जाणीव ही जाणीवच आहे. तर हे समजून सांगण्यासाठी अजून थोडं पुढे जाऊया आपण. आत्मा ज्ञान स्वरूप आहे. ज्ञान स्वरूप आहे म्हणजे काय? हे जे बाहेरचं शरीर आहे याच्या 3 अवस्था असतात. बाह्य शरीराच्या वावरत असताना 3 अवस्था असतात. एक असते जागृती, म्हणजे आपण जागे आहोत ना आता. एक असते जागृती, दुसरी असते निद्रा, रात्रीचं झोपतो आपण, निद्रा दुपारचं पण झोपतो. आणि त्याच्यानंतरची तिसरी अवस्था असते स्वप्न अवस्था. बरोबर आहे? भाविक हो, नुसतं वरवर समजून घेऊ नका, नीट हे सगळं बुद्धीच्या कक्षेत घ्या, स्वतःच्या बुद्धीच्या कक्षेत घ्या. मी नुसतं बोलते म्हणून नाहीये, तो आतमध्ये तुमच्या बुद्धीने असं म्हणतात ना, बाहेर फैला के बस उसको ले लो, समेट लो, तसं स्वतःच्या बुद्धीच्या कक्षा ओपन करून ते घ्या. नाहीतर पाणी ओततोय पण समोरचं काय आहे? समोरचा माठच आहे, त्या माठातच मला पाणी ओतायचंय, पण माठ उपड आहे, काय पाणी ओतून फायदा आहे? असं नको व्हायला. म्हणून बुद्धीच्या कक्षा ओपन करा. आपण ज्ञानस्वरूप आहोत, ते कसं आहोत? आणि ज्ञानस्वरूप म्हणजे बाहेरून, स्मिता काकू, त्याच्यामध्ये काही फिट नाही करावं लागत, बाहेरून नाही फिट करावं लागत. इट इज इंटरनली. जन्मल्यापासून आपण ज्ञानस्वरूप, म्हणजे आपला स्वभावच ज्ञानस्वरूप आहे, आपलं स्वरूपच ज्ञानस्वरूप आहे. आपल्या 3 अवस्था असतात. एक असते जागृती, एक असते निद्रा, जी आपल्या सगळ्यांना येते हे ऐकताना. सगळ्यांना येत असते निद्रा. पोरांना, लहान मुलांना दुपट्यात बांधतात ना, ते आंघोळ करून दुपट्यात बांधतात का? कारण तो आता झोपणार आहे शांत. त्यामुळे आज सकाळची वेळ आणि सगळेजण झोपेला आला असाल तर ती बाजूला ठेवा. एक असते निद्रा आणि तिसरी असते स्वप्न अवस्था. आता या क्षणी जागृती अवस्थेत 3च अवस्था असतात. संतांची ती सुषुप्ती वगैरे संतांची अवस्था असते, आपली नाही. आपण सामान्य लोक आहोत ना. तर मी तुम्हाला अवस्था समजावून सांगते. आपण ज्ञानस्वरूप कसे असतो? जागेपणी डोळ्यांनी मी बघतीये, डोळ्यांनी बघत असताना एखाद्या गोष्टीचं मी रूप बघते की त्या रूपाचं मला ज्ञान होतं. बरोबर आहे की नाही? बघितल्याने मला त्या रूपाचं ज्ञान होतं. एखादी गोष्ट मी ऐकते कानाने, एखादं गाणं ऐकते, भजन ऐकते, त्या ऐकल्याने त्या आवाजाचं, त्या वस्तूचं जे नेचर आहे, आवाज, त्याचं मला ज्ञान होतं. बरोबर आहे की नाही? एखाद्या गोष्टीचा मी गंध घेते, एखादं मोगऱ्याचं फूल आहे त्याचा मी गंध घेते. गंध घेतल्या डोळे बंद असतील तरी कळतं मोगऱ्याचं फूल आहे. गंध घेतल्या कळतं अरे चाफ्याचं फूल आहे. बरोबर आहे? म्हणजे त्याचं मला ज्ञान होत असतं. ठीक आहे? डोळ्यांनी मला ज्ञान होत असतं, कानाने मला ज्ञान होत असतं, नाकाने मला ज्ञान होत असतं. म्हणजे या प्रत्येक इंद्रियाद्वारे मला काय होत असतं? ज्ञानच होत असतं. काय होत असतं? ज्ञानच होत असतं त्या गोष्टीचं. आणि हे कोऱ्या कागदावरती लिहून घ्या. आपण जगामध्ये वावरत असताना प्रत्येक ठिकाणी आपण ज्ञानच ग्रहण करत असतो, ज्ञानच होत असतं. जेवत असताना सुद्धा मला हे नाही हे आवडतं, ज्ञानच होत असतं. हे झालं जागृती अवस्थेतलं. आता बघा बरं का, झोपल्यावरती आपल्याला ज्ञान होतं पण त्याची जाणीव नसते आपल्याला. झोपल्यावरती पण ज्ञान असतं. असं कोणी आहे का इथे की झोपल्यावरती श्वास बंद झाले, उठल्यानंतर चला श्वासाचं बटन चालू करा,
विसरलो आम्ही. असं कोणी आहे का इथे? नाही ना. किंवा झोपल्यावरती मला हात असाच ठेवायचा होता, मी असाच झोपलो, आणि झोपताना अशी झोपलेलो असतो, उठताना अशी उठतो आपण. म्हणजे ज्ञान असतं पण ते त्यावेळेस जाणीवेच्या पातळीवरती नसतं. ठीक आहे, ही निद्रा अवस्था. पण मला सकाळी स्वप्न पडलं. स्वप्नात मला माझ्या गावचं घर दिसलं बाई. इतकं सुंदर अंगण, समोरचं तुळशी वृंदावन, प्रशस्त हवा, इतकं सुंदर वाटत होतं. मला सकाळी स्वप्न पडलं तेव्हा माझे डोळे बघत होते. विचार करा, स्वप्न पडलं तेव्हा डोळे बघत होते. स्वप्नात मला सुंदर तुळशीचा, तो तुळशी वृंदावनाजवळ गेल्यावर तो गंध येतो ना मंजिरींचा, तोही आला मला. नाक होतं तेव्हा तिथे? नाक होतं का? नव्हतं ना. स्वप्न पडलं तेव्हा नाकही नव्हतं. तिथून माझं बाळ पळत आलं आणि त्याने मला गच्च मिठी मारली. तिथे माझं शरीरही नव्हतं, तरीही मला त्याची जाणीव होत होती. अखंड शरीरही नव्हतं तरी जाणीव होत होती. कोण घेत होतं ती जाणीव? आत्मस्वरूप. तिथे शरीराचीही गरज नाहीये. जो आत्मा आहे, हेन्स इट इज प्रूव्ह, आपला आत्मा ज्ञान स्वरूप आहे. त्याच्याही पुढे जाऊन कॉम्प्लिकेट होईल, पण फक्त चिंतन करा. त्याच्याही पुढे जाऊन मला जे गाव दिसलं ते गाव उज्ज्वलाताईंना नाही दिसणार आहे. मला जे गाव दिसलं ते लक्ष्मण दादांना दिसणार आहे, पल्लवीताईंना दिसणार आहे, स्मिता काकूंना दिसणार आहे का? नाही. त्यांचं त्यांना दिसणार आहे. त्यांना काहीतरी अमेरिका दिसेल स्मिता काकूंना, लक्ष्मण दादांना त्यांचं ऑफिस कधी कधी दिसेल, उज्ज्वलाताईंना त्यांचं किचन आठवेल, कधीतरी एखादं मंदिर आठवेल. म्हणजे प्रत्येकाचं ज्ञान, तो जो आतला प्रवाह प्रकाशित होतोय, तो प्रवाह काय आहे? आठवा बॅटरीतला प्रवाह प्रकाशितच होतोय, पण ज्याचं त्याचं गोलक वेगळं आहे, ज्याच्या त्याच्या आठवणींचं विश्व वेगळं आहे, ज्याचा त्याचं संचित प्रारब्ध, द स्टोअर डेटा, तो प्रत्येकाचा वेगळा आहे ना. मग त्याच्या स्टोअर डेटानुसार त्याचं त्याला ज्ञान होत आहे. आलंय का लक्षात? म्हणून आत्मा कशा स्वरूपात आहे? ज्ञान स्वरूपात आहे. कुठल्या स्वरूपात आहे? ज्ञान स्वरूपात आहे. ताई लय अवघड झालं, समजणार कसं ताई? आता तुम्ही समजावून सांगितलं म्हणून ठीक आहे. आता अनुभवाचा प्रांत सुरू झाला पाहिजे ना. जसं मी म्हटले, उदाहरणार्थ मागे तुम्हाला सांगितलेलं की गणितामध्ये अनेक फॉर्म्युलाज असतात, हे असतात, ते असतात. मुलाला शिकवलं, ऐक मुला, 2 + 2 4, 2 × 4, 2 × 6, 2 × 8, हे सगळं शिकवलं. आई, पण याचा उपयोग काय? चल दूध घ्यायला चल. दूधवाल्याने सांगितलं 1 पिशवी 27 रुपयाला अर्धा लिटरची, 2 पिशवींचे किती? करा गुणिले 2. येतंय का लक्षात? तसं आत्मा ज्ञान स्वरूप आहे, पण त्याची ऍप्लिकेबिलिटी काय आहे? जाणून कसं घ्यायचं? ओळखायचंय मला ताई आत्मा. हे सगळं बुद्धीमध्ये, ही सगळी खिचडी बुद्धीमध्ये पकते आमच्या, पण मला ते ओळखायचंय. कसं ओळखू मी? बसलं पाहिजे. असं नाही बरं का, चहा बी घेऊन, कॉफी आणि हे घेऊन नाही बरं का बसलं पाहिजे, पण बसलं पाहिजे. कसं बसलं पाहिजे? आता तुम्ही बसलाय ना, आता बसलाय, जिथे बसलाय तसं सगळं टाकून जर आपण शांत बसलो तरची वार्ता आहे स्मिता काकू. जर शांत बसलो तर, त्यानंतरही योग्य ध्यानाची मेथड माहिती असली तर, जर मेथड माहिती असेल तर, त्याच्याही नंतर ती मेथड योग्य असेल तर, नाहीतर आपल्याला भलं काय माहिती असतं. आज आपण सोहम करतो, उद्या आपण श्वास करतो, तिसऱ्या दिवशी आपण रामकृष्ण हरी करतो, चौथ्या दिवशी कोणतरी म्हणलं विठ्ठल विठ्ठल केल्याने हार्ट अटॅक येत नाही, आपण विठ्ठल विठ्ठल करतो. तर ताई म्हणलं ज्ञानोबा म्हणा, तर 5व्या दिवशी आपण ज्ञानोबा म्हणायला लागतो. म्हणजे जर योग्य मेथड असेल तर, जर ज्ञानाला बसलो तर, जर योग माहिती असेल तर, जर ज्ञान माहिती असेल तर, जर ते योग्य असेल तर, जर ते योग्य वेळी केलं तर, जर ते करताना नीट मेथड फॉलो केली तर, जर तर असा सगळा परमार्थ जरतरी आहे. नुसत्या साड्या नसतात जरतरी, परमार्थ पण जरतरी असतो. येतंय का लक्षात? हे मी का सांगितलं थोडंसं हे करून? जर ध्यानाला बसलो तर हे सगळं कळणार आहे. जर ध्यानाला बसलो तर हे सगळं कळणार आहे. आता नीट ऐका बरं का, पुन्हा या दृष्टांताकडे. ही आहे बॅटरी, हा आहे गोलक, हा आहे प्रकाश. जर ह्या बॅटरीला ओळखून घ्यायचंय,
तर काय केलं पाहिजे हो? हा सगळा प्रकाश जो बाहेरच्या दिशेने वाहतोय, तो प्रकाश असा एकत्र आला पाहिजे. कुठे एकत्र आला पाहिजे? बॅटरीच्या जवळ एकत्र आला पाहिजे. मग आपण बॅटरी बघू शकतो. मग आपण बॅटरी बघू शकतो. हे जे सगळं बाहेर ध्यान चालू आहे आपलं, हे असं आहे, ते तसं आहे, ते असं तसं, आता त्याच्यामध्ये मी नेहमी सांगून झालेलं आहे. पण जे सगळं बाहेरच्या दिशेने वकवकत चाललंय ना, नुसते डोळे नाही बरं का, अखंड शरीर, अखंड इंद्रिय, जे सगळा प्रवाह बाहेरच्या दिशेने चालू आहे, आत्मा तोच आहे. तोच आत्मा आहे. सर्वागटी राम देहादेही एक, तोच आत्मा आहे. तो सगळ्या दिशेने असा प्रवाहित होतोय. तो असा प्रवाहित होणारा असा आतल्या बाजूला एकवटायचा आहे. ध्यान करत असताना हीच प्रक्रिया होते. जे इंद्रियांच्या मार्फत जो आत्म्याचा प्रवाह बाहेरच्या दिशेने होत असतो, आत्म्याच्या ज्या जाणीवा आहेत, ज्या इंद्रियांच्या ठिकाणी खिळलेल्या असतात, त्या इंद्रियांच्या ठिकाणी असलेल्या जाणीवा तिथून निघून एकत्र येऊन आत्मस्थितीकडे, आत्म्याकडे एकवटतात. त्यावेळेस आपल्याला आत्मा ओळखू येतो, आपल्याला तो जाणून घेता येतो. आता ऑब्व्हियस आहे याच्यामध्ये, ज्याचा पसारा जास्त, उज्ज्वलाताई, ज्याचं घर 4 BHK, लय पसारा, लय वेळ लागेल आवरायला, खूपच वेळ लागेल. पण एखादी सौभाग्यवती, आमचं 1 रूम किचन, गेली की 5 मिनिटात घर आवरलं. तसं ज्याच्या अंतःकरणातला पसारा मोठा, त्याला आवरायलाही तेवढा वेळ लागणार. आवरायलाही तेवढा वेळ लागणार. एखादा कोणी फेमस पर्सन असेल, एखादा मोठा नेता असेल, उदाहरणच घेऊया ना नेत्याचं, आपण असं पण त्यांना आपण असंच करतो ना, त्यांचंच उदाहरण घेऊया. एखादा नेता असेल, एवढा पसारा मांडलाय, एवढी पापं केलेत, ह्याची उडवली, त्याची उडवली, त्याची जमीन खिशात घातली, ह्याची काढून त्याला दिलेली आहे, मतं मिळवण्यासाठी अनेको झोलझाल केलेत, एवढा पसारा तो आवरणार आहे? ध्यान लागणार आहे? नाही ना, नाही लागणार आहे ना. त्याच्यामुळे जेवढा पसारा छोटा, जेवढा डेटा छोटा, तेवढं आपलं ध्यान चांगलं लागतं. म्हणून जे आध्यात्मिक लोक असतात ते नेहमी एकांतात राहणं प्रेफर करतात. काय एकांतात राहायचं? आत्ता विचार करा तुम्ही, उदाहरण घ्या. आत्ता या क्षणी जर एखादी गृहिणी आली, एखादी शेजारची पाजारची एखादी मैत्रीण आली इथे राहणारी आणि माझ्यासमोर बसली, तर ती माझ्याशी बोलत काहीच नाहीये बरं का पल्लवी, ते माझ्याशी बोलत काहीच नाहीये ती बिचारी, पण नुसतीच येऊन बसलीये, तरी माझ्या बॅक ऑफ द माइंड मध्ये तिचे विचार सुरू होणार आहेत ना. आली ना, म्हणजे ती काहीच बोलली नाहीये, तिने काही सांगितलं पण नाही, तिने काही विचारलं पण नाही, तरी पण ते विचार सुरू होणार आहेत. इतकं आपली जाणीव आहे ना, जाणीवातली इतकी चंचल आहे, किंवा इतकी ती तुपाची ही उपमा कमी पडेल, इतकी चंचल आहे ना की ती पटकन गोष्टी ऍब्झॉर्ब करत असते. जाणीवा इतकी तीव्र आहे ना, ती प्रत्येक गोष्टीला जाणून घेत असते. आपलं ज्ञान स्वरूप इतकं तीव्र आहे ना की ते प्रत्येक गोष्टीला जाणून घेतं. बघा उज्ज्वलाताई, आपण पडदे ओळखू शकलो नाही आहोत. बाहेरचं मन कुठलं, बोलताना जे मी वापरते ती बुद्धी, त्याला चिकटलेलं मन कुठलं, अंतर्मन कुठलं, आणि आतलं मन कुठलं जे तिच्याबद्दल विचार करणार आहे. वी कांट इव्हन आयडेंटिफाय दॅट. आपण ते लेअर पण आयडेंटिफाय करू शकत नाही. आपल्या जाणीवांचे पडदे इतक्या पातळ्यांवरती येऊन ती जाणीव काम करते ना की तिला ओळखणं किती अवघड असेल. सांगा मला, सांगा किती अवघड असेल. आतली हा गोष्ट जाणीवावरती सुरू आहेत, पण ती जाणीवेचा स्रोत काय आहे ते जाणून घेणं किती अवघड आहे. नुसती ती येऊन बसले तरी मनात विचार सुरू झालेत. नुसतं आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेलो, माझं ठरलेलं आहे मला पनीर टिक्का मसालाच खायचा आहे, माझं ठरलंय, आपल्याला परवडतं बाबा, आपण 5 जण गेलो, 1 पनीर टिक्का मसाला, 1 मेथी मलाई आणि 5-6 रोट्या, आपला विषय संपतो. तरी सुद्धा मेनू कार्ड बघतो ना, काय गरज असते बघायची. काय तुम्ही म्हणाल पैशासाठी, अरे आम्हाला किमती पण पाठ झालेत, पनीर टिक्का मसाला 350 फिक्स आहे बाबा, तरी पण बघतो आपण, पैशासाठी नाही, बाकीच्या मेनू मध्ये बघतो पनीर टिक्का मसाल्यामध्ये पण काही व्हरायटी आली का. मी उदाहरण देते या गोष्टीचं. आपली जाणीव किंवा असं म्हणा जाणून घेण्याची इच्छा, क्युरॉसिटी, लक्ष्मण दादा, इतकी असते ना की अखंड आपण डेटा गोळा करत असतो, अखंड डेटा गोळा करत असतो. एक असतो मासा, तो थोडासा असतो हुशार. सगळे मासे असतात पण एक मासा खूप हुशार असतो. तो काय म्हणतो, रोज जाळं येतंय,
जाळं पडतं, जाळं पडल्यानंतर सगळे मासे धावतात आणि तो कोळी उचलून त्या माशांना घेऊन जातो. मी सुद्धा असाच एक दिवस जाईन त्या कोळ्याबरोबर निघून. म्हणून त्याला बुद्धी सुचते की त्या त्या समुद्राच्या भागामध्ये एक कोणीतरी मोठा मासा राहतो जो एवढे वर्ष जिवंत आहे. मी त्याला जाऊन विचारावं की ए मासे दादा, तू एवढे दिवस जिवंत कसा? तू कधी गळाला का नाही लागलास? तू जिवंत कसा? म्हणून तो शहाणा मासा त्या मोठ्या मासाला जाऊन विचारतो, तू जिवंत कसा? तो मोठा मासा त्याला उत्तर देतो, काही नाही. ज्या वेळेस तो मच्छीमार येईल आणि ज्या वेळेस तो जाळं टाकेल त्यावेळेस एकच काम करायचं, पळत 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 जायचं आणि त्या मच्छीमाराच्या पायाजवळ जाऊन थांबायचं. काय करायचं? पळत पळत जायचं आणि त्या मासेमाराच्या पायाजवळ जाऊन थांबायचं. तिथे जाळं येत नाही. तिथे जाळं येतं का? तिथे जाळं येतं? तिथे जाळं येत नाही. तसंच अरे भगवंता, मला खूप ट्रॅप फील होतोय, मला खूप बंधन फील होतोय. माऊली मला सांगा, माऊली मला सांगा, काय करायचं? माऊली सांगा, तुम्ही कसे सुटलाय या रगाड्यातून, या बंधनातून? माऊली म्हणतात काही नाही, जाळं पडलं की पळत जायचं. कोणाच्या पायाजवळ? भगवंताच्या पायाजवळ पळत जायचं. कारण भगवंताची माया त्याच्या पायाजवळ नसते. ही भगवंताची अखंड माया, त्याच्यामध्ये आपण अखंड फिरत आहोत. त्याच्यामध्ये फिरत असताना त्याच्यामध्ये अडकत आहोत. कुठल्या रूपाने अडकत आहोत? आपल्याच इच्छा. कुठली दोरी आपल्याला लटकवते तिकडे? कुठल्या दोरीने आपण बांधली जातोय? आपल्याच इच्छेने आपण तिथे बांधले जातोय. प्रत्येक गोष्टीला आपलीच इच्छा बांधते आपल्याला त्या मायेबरोबर. मग ही भगवंताची माया कुठे नाहीये? ती भगवंताची माया भगवंताच्या चरणाजवळ नाहीये. भगवंताच्या चरणाशी ती माया नाहीये. म्हणून हा जो डेटा जेव्हा वाढत असतो ना, रामकृष्ण हरी म्हणा, मेसेज मध्ये पण टाकलेलं मी तुम्हाला, काम करा नाम घ्या, काम करा नाम घ्या, काम करा नाम घ्या. नाम घेणं म्हणजे काय आहे? भगवंताच्या चरणाशी रिटर्न बॅक येणं. नाम घेणं म्हणजे काय? भगवंताच्या चरणावरती आलो आपण, काम केलं, चरणावरती आलो. म्हणजे ही माया आपल्याला गुंतवून ठेवू शकत नाही. मी मॉलमध्ये गेली, कसला मस्त मॉल आहे तो, एवढ्या प्रकारचे कपडे, अरे पूर्ण कपडे घालून सुद्धा मॉडर्न अटायर करता येतो. याचा मला जास्त विचार करावा लागतो हल्ली ऑफिसमध्ये जाण्यापूर्वी. पूर्ण कपडे घालून आपण मॉडर्न कसं दिसावं याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात हो. नाही तिथे काकूबाई बनून जाऊन चालणार नाहीये, कोण ऐकणारच नाही माझं तिकडे. मग संसारामध्ये संसारासारखं राहावं लागणार आहे. मग ते करत असताना माझी आत्मस्थिती मी कशी सांभाळू? हा ड्रेस घेतला, ठीक आहे, प्रश्न मिटला. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. प्रत्येक ठिकाणी स्वामी माधवानंद म्हणतात, प्रत्येक कर्म करत असताना आध्यात्मिक माणसाने एका गोष्टीची काळजी घ्यावी. प्रत्येक कर्म करत असताना मी माझ्या आत्मस्थितीवरती आहे की नाही याचा विचार करावा. हे महत्वाचं आहे. आत्मा दिसेल तेव्हा दिसेल, जाणीव उमगेल तेव्हा उमगेल, ब्रह्मज्ञान होईल तेव्हा होईल. पण कर्म करत असताना ही काळजी आपण घेतली पाहिजे की मी माझ्या आत्मस्थितीवरती आहे की नाही. हे अत्यंत सोपं असतं. आणि स्वामींचं चरित्र तुम्ही वाचलं, अनेको कलावती आईंचं तुम्ही चरित्र वाचलं, कुठल्याही मोठ्या संतांचं, मी हल्लीचे संत म्हणते कारण ज्ञानेश्वर माऊलींचं वगैरे चरित्र इतकं जुनं झालंय की लोकांनी त्याच्यावरती ओव्या गायलेत, अभंग रचलेत. चरित्र यांच्या स्वरूपात आहे, पदांच्या स्वरूपामध्ये चरित्र आहे, तिथे अवघड जातं. पण कलावती आईंचं चरित्र वाचा. फॉर दॅट मॅटर मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलंय. बघा त्या चरित्रामध्ये कशा आई प्रत्येक प्रसंगामध्ये अलिप्त असायच्या. देह संसारामध्ये असावा, देह संसारामध्ये असावा, पण अंतःकरण मात्र आपल्या आत्म्याच्या ठिकाणी स्थित असावं. परमात्म्यामध्ये असावं म्हणजे कुठे? आत्म्याच्या ठिकाणी स्थित आपलं अंतःकरण असावं. इतकं सुंदर गिमिक आहे हे, इतकं सुंदर गिमिक म्हणजे सूत्र आहे, इतकं सुंदर हा फंड आहे की याच्यामध्ये राहून आपण या जगामध्ये राहून सुद्धा निर्लेप राहता येईल जर आपण आपलं आत्मस्वरूप ओळखून घेतलं आधी बुद्धीच्या पातळीवरती. मग हळूहळू ॲब्झॉर्ब करत करत कधीतरी त्याचा अनुभव आपण घेऊ शकतो. पण त्यासाठी बसलं पाहिजे. दोन आहेत, बसलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे. संसारात वावरत असताना तशा निर्लेप पद्धतीने स्वमध्ये स्थित होऊन, स्वस्थ होऊन, स्वामी म्हणतात स्वस्थ होऊन, स्वामी माधवानंद म्हणतात स्वस्थ होऊन काम करायचंय. स्वमध्ये स्थित होऊन काम करता आलं पाहिजे आपल्याला. हे ज्ञानाचं स्वरूप आहे. आपण श्लोकच घेतले नाहीत ना. या श्लोकांवरती येऊया. थोडा विषय समजावून सांगायचा होता. श्लोकावरती या. थोडे 10 मिनिटं वगैरे एक्स्ट्रा होतील, चालेल ना सगळ्यांना?
हां, आणि याची गोष्ट पण आपण घेऊया या श्लोकांवरती. मी श्लोक आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती टाकलेत. इथे स्क्रीन शेअर होईल की नाही मला माहिती नाही, ते खेळतच बसायला नको. श्लोक क्रमांक 23 अत्यंत सुंदर आहे. त्यासाठी श्लोक क्रमांक 24 आहे आजचा. आधी 23चा अर्थ सांगते फक्त तुम्हाला. भगवंत म्हणतोय, पण त्या मंदबुद्धी लोकांचे ते फळ नाशिवंत असते. जे लोक इतर देवतांची पूजा करतात, फळाची अपेक्षा करतात, त्यांचं फळ नाशिवंत असते. ते देवांचीही पूजा करणारे देवतांना प्राप्त होतात. ज्या देवाची पूजा करतात त्या देवाला ते प्राप्त होतात. पण माझे भक्त मला भजतात आणि येऊन ते मलाच प्राप्त होतात. श्लोक क्रमांक 24. श्लोक क्रमांक 24 काय आहे? अव्यक्तम व्यक्तिमापन्नम. अव्यक्तम व्यक्ती, अव्यक्तच्या वरचा जो अनुस्वार आहे ना त्याचा उच्चार व करायचा आहे. सगळ्यांचा मूड थोडा वेगळा झालाय. श्लोकावरती यायला वेळ लागेल, मलाही वेळ लागतोय, थोडा वेळ लागेल. पण या श्लोकावरती पुन्हा एकदा अंतःकरणाची स्थिती स्वस्थ आणि वरतून श्लोक. हा, अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यते माम बुद्धयः. ठीक आहे, मन्यते माम बुद्धयः. आता दुसरं चरण. परम भावम जानन्तो, परम भावम जानन्तो ममाव्ययमनुत्तमम्. ठीक आहे, माझ्या मागून बोला आता. अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यते माम बुद्धयः. बोला. अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मां बुद्धयः. परं भावम जानन्तो ममाव्ययमनुत्तमम्. परं भावं जानन्तो ममाव्ययमनुत्तमम्. व्हेरी गुड. याचा अर्थ असा आहे, मी खाली अर्थ जे फोड करून लिहिलंय ना ते मला संत साहित्य नावाची साईट आहे आपली, ते दादा पण आहेत कॉन्टॅक्टमध्ये, ज्यांनी गुगलवरती सुंदर लिटरेचर उपलब्ध करून दिलं आहे सर्व संतांचं. संत साहित्य, तुम्ही कुठलाही अभंग सर्च केला ना तर टॉप सर्चला तेच येतं, संत साहित्य. ब्लॉग आहे त्यांचा तो, त्यावरती सगळं आहे. तर त्यांनी खूप सुंदर रीतीने हे फोड करून लिहिले, तर त्या पॅटर्नने मी खाली अर्थ लिहिलेला आहे आज. हां, तर त्याचा अर्थ असा येतो, म्हणजे जो संधी विग्रह करून अर्थ लिहिलाय तो त्यांनी लिहिलेला तो अर्थ आहे. या श्लोकाचा अर्थ असा येतो, मूढ लोक माझ्या सर्वश्रेष्ठ अविनाशी अशा परम भावाला न जाणता मन इंद्रियांच्या पलीकडे असणाऱ्या सच्चिदानंद घन परमात्मा स्वरूप मला मनुष्याप्रमाणे जन्म घेऊन प्रकट झालेला मानतात. भाविक हो, आत्ता जे आपण जाणून घेतलं ना, बघा आठवा, ती बॅटरी, ते ऑब्जेक्ट, जे इंद्रिय म्हणजे ऑब्जेक्ट बुद्धी त्या इंद्रियांच्या ठिकाणी आहे. मूढ लोक माझ्या सर्वश्रेष्ठ अविनाशी स्वरूप आत्मा त्याला नाही जाणत. इंद्रियांच्या मनाच्या पलीकडे असणारा सच्चिदानंद घन कोण आहे? आत्मा. त्याला काय समजतात? ते माणसासारखंच मरका समजतात. जन्माला येतो आणि मरण पावतो, जन्माला येतो आणि मरण पावतो. कोणाला समजतात? आत्म्याला ते विनाशी समजतात. जो मी अविनाशी आहे, सच्चिदानंद घन आहे, त्याला ते विनाशी समजतात. कोण? मूढ लोक. ठीक आहे, ज्ञानाबद्दल भगवंत बोलतायत. नाहं प्रकाश सर्वस्य योग माया समावृतः. बोला. नाहं प्रकाश सर्वस्य योग माया समावृतः. बोला. बोला बोला. नाहं प्रकाश सर्वस्य योगमाया समावृतः. मूढो यन्नाभिजानाति लोको मामजमव्ययम्. मूढो यन्नाभिजानाति लोको मामजमव्ययम्. व्हेरी गुड. याचा अर्थ असा आहे की आपल्या योगमायेने लपलेला मी. भगवंत कसा लपलाय? योगमायेने लपलेला आहे. माया वेष्टित जीव माझा. जीव कसा आहे? मायेने वेष्टिलेला आहे. भगवंत बाहेर नाही, भगवंत आत्मा आहे. तोच भगवंत आहे जो मी योग मायेने लपलेलो आहे. तो सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाही. म्हणून हे अज्ञानी लोक जन्म नसलेल्या आणि अविनाशी
मला परमेश्वराला जाणत नाही. अर्थात मी जन्मणारा मरणारा आहे असंच ते समजतात. पुढचा श्लोक. आज आपण जे ऐकलंय ना ते सगळं कोरिलेट होतंय ना, सगळं या श्लोकांना बघा बरं का, कोरिलेट करून बघायचंय. वेदाहम समतीतानी, ती दुसरं आहे. वेदाहम समतीतानी वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि मान्तु वेदन कश्चन. आता माच्या वरचा जो अनुस्वार आहे ना, त्यावेळेस मला एक उदाहरण सुचलं की माच्या वरचा जो अनुस्वार पुढे त असल्यावरती न उच्चार होतं ना, त्यासाठी कलावंत हे उदाहरण आहे. कलावंत, कला वच्या वरचा जो अनुस्वार आहे त्याचा उच्चार न कसा होतो, कारण पुढे त आहे. कलावंत. असे आपल्याला अनेक उदाहरणं मिळतील. ज्ञानेश्वरी वगैरे नीट वाचली ना, अनेक उदाहरण मिळतील आपल्याला असे शब्दांचे. आणि जर तुम्हाला मिळाले ना तर होमवर्क म्हणून आपल्या ग्रुपवर टाका, जेणेकरून हे उच्चार, कारण आपलं मूळ उद्देशही तो आहे ना की श्लोकांचा उच्चार करायला इझी गेलं पाहिजे. तर तुम्हाला असे जर शब्द आठवले ना, कलावंत, भगवंत, तर तसे शब्द टाकत जा. हां, जेणेकरून आपल्याला हा जो राईट हँड साईडचा जो चार्ट आहे ना आपला क ख ग वाला, तो चार्ट समजून घ्यायला आपल्यातले काही लोकांना अजूनही जमत नाही, त्यांना सोपं जाईल. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला जर समजतंय, ते शब्द आठवत आहेत तर नक्की शेअर करा आपल्या ग्रुपवरती. माझ्या मागून बोला आता. वेदाहम समतीतानि वर्तमानानि चार्जुन. वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि मान्तु वेदन कश्चन. भविष्याणि च भूतानि मान्तु वेदन कश्चन. हे अर्जुना, पूर्वी होऊन गेलेल्या, वर्तमान काळातील, पूर्वी होऊन गेलेल्या भूतकाळातील, वर्तमान काळातील आणि पुढे होणाऱ्या भविष्य काळातील सर्व सजीवांना मी जाणतो, पण श्रद्धा भक्ती नसलेला कोणीही मला जाणत नाही. कोणीही मला जाणत नाही. म्हणून आपल्या वेदांच्या ज्या अनेक रुचा आहेत, त्या रुचांमध्ये जसं आपण आता म्हणतो ना, आपलं सेशन संपल्यावरती अकल्प आयुष्य व्हावे तयाकुळ आपण मागणी मागतो. ज्याप्रमाणे वारकरी संप्रदायातल्या सप्ताहाचं शेवटचं कीर्तन हे मागणीपर असतं, तसं ज्या रुचा आहेत त्या रुचांनी सुद्धा मागणी केले भगवंताला. कशाची? मला बुद्धी दे, मला श्रद्धा दे, मला भाव दे. श्रद्धेची मागणी केलेली आहे. जर श्रद्धा नसती ना तर आपल्या प्रत्येकाला, मी जे आता जे काही सांगितलं ना त्या प्रत्येक वाक्यानंतर तर्क सुचला असतं. ही गोष्ट वेगळी आहे की तो तर्क सॉल्व करता आला असता, नाही असं नाही, बुद्धीने तो तर्काचंही उत्तर देता आलं असतं. पण ज्या वेळेस अंतःकरणामध्ये श्रद्धा असते ना, व्यक्तीप्रती, कन्सेप्ट प्रती, भगवंताप्रती, संतांप्रती जर आपली श्रद्धा असेल ना तर गोष्टी जाणून घेणं सोपं पडतं. जसं गेल्या वेळेस म्हणलेलं, आईचा फक्त पदर ओढायचा असतो, तसं श्रद्धेने आपण संतांकडे जाणं गरजेचं असतं, भगवंताकडे पाहणं गरजेचं असतं. इथे भगवंत म्हणतोय, भूतकाळातली, वर्तमान काळातली आणि भविष्यातली जेवढी पण लोक होतील ना त्या सगळ्यांना मी जाणतो. पण जर मला जाणून घ्यायचं असेल तर तुझ्याकडे एकच मार्ग आहे, भक्ती आणि श्रद्धा, यानी तू मला जाणून घेऊ शकतोस. आणि ते जर तुझ्याकडे नसेल तर तू मला जाणून घेऊ शकत नाही. ते लोक मूढ असतात, पण त्याच्या पुढे जाऊन मी एक वाक्य ऍड करेन, ते मूढही असतात आणि ते मूर्ख असतात आणि सगळ्यात महत्वाचं कमनशिबी असतात. ज्यांच्या अंतःकरणात श्रद्धाच नाही, किती कमनशिबी पण आहे. सतत डोकं तर्काने भरलेलं आहे, गोंधळाने भरलेलं आहे, वादळांनी भरलेलं आहे. किती किती क्लेश आहे त्या अंतःकरणात, डोक्यामध्ये, बघा ना. म्हणून ते सगळे लोक भाग्यवान आहेत, ते सगळे लोक सुखी आहेत जे श्रद्धावान आहेत. श्रद्धावान लभते ज्ञानम. गीतेचा श्लोक आहे, श्लोक क्रमांक 27. इच्छा द्वेष समुत्थेन, द्वेष षटकोनातला, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत. मी समजू शकते आज काही लोकांना कंटाळा आलाय, जसं लक्ष्मण दादांनाच कंटाळा आलाय. नाहीच बोलणार ताई श्लोक, मी नाहीच बोलणार श्लोक. मी असं माझं बाळपण करतं आज मी, मम्मा नाहीच करणार आहे ना, मी अभ्यास पण गिरवणारच नाही ना. मला समजू शकते मी, होतं असं. पण जर बोललं ठीक आहे ना, कंटाळा काय असतो, एक उंबराच असतो ना, उंबरठाच पार करायचा असतो. अंतःकरणातली ती भावनाच एकदा फक्त पार करायची असते, बोलायचं एवढं खरं.
बोलायला शक्य नाही पण माझ्यासमोर नाही कारण मी एकच मोबाईलवरती हा समजू शकते दादा. आणि समजू मला लगेच समजते दादा. तुमच्या मागे बोलतो मी. नाही हो, असं काही नाही. मी गंमत केली कारण तुम्ही मला रोज तुम्ही प्रत्येक गोष्टी तेवढे इन्व्हॉल्व्ह होता ना. तुम्ही इन्व्हॉल्व्ह होत नसले की तू चुकल्यासारखं होतंय मग मला. पण असं होतं. आणि मी सुंदर वाक्य ऐकलं. आध्यात्मिक लोकांनी संसारात असताना परावलंबी राहावं. नीट ऐका. आध्यात्मिक लोकांनी संसारात असताना परतंत्री राहावं किंवा परावलंबी राहावं. स्वतंत्र राहू नये. का सांगू का? परतंत्र हे मी का सांगते ते पण मी कनेक्ट करते तुम्हाला. जास्त भानगडीत नाही पडायचं. ही साडी अच्छा तुम्ही म्हणताय मला सुंदर दिसेल घेऊन टाका. मी कशाला त्याच्यामध्ये 10 साड्या बघत बसायच्या आधी. कळतंय का तुम्हाला? कळतंय का? परतंत्री राहावं. अच्छा भाजी येताना तुम्ही आणणार आहात का ऑफिसवरून? घेऊन या. मी कशाला झंझट करून तिकडे जाऊन 5 रुपयासाठी 10 रुपयासाठी परत माझ्या गुणधर्मानुसार मी उज्जत घालणार. त्यापेक्षा तुम्ही घेऊन या, चालेल, हरकत नाही. आध्यात्मिक लोकांनी संसारात असताना परतंत्री राहावं. अच्छा तुम्हाला डाळ खायचे का? बनवते. तिथे कशाला माझ्या मनाचं घोडं आणि मध्ये आणायचं की काय खावं काय खाऊ नये. कशाला आणायचं? परतंत्री राहावं. तसंच आध्यात्मिक लोकांनी या संसारात असताना ताई म्हणतायत ना बोलायचं परतंत्री राहावं. स्वतंत्र राहू नये. मग स्वतःचं घोड्यामध्ये अडवायचं नाही. कसं करायचं मी असंच का व्हावं तसंच का व्हावं. येतंय का लक्षात? खूप मोठा कानमंत्र आहे हा. सगळ्यांसाठीच. लक्ष्मण दादा, उज्ज्वला ताई, सगळ्यांसाठीच. परतंत्र. मी बऱ्याचशा गोष्टी हल्ली ना आयुष्यातल्या सॉर्ट झाल्या माझ्या. मी स्वतःचा विचारच करत नाही. अच्छा हे खायचं ओके खायचं. हे करायचं ओके करायचं. अच्छा संध्याकाळी फिरायला जायचं ओके चला. स्वतःचं घोडं कशाला मध्ये आणा. तिथे गेल्यावरती नाम घ्यायचं ही जबाबदारी माझी आहे. तिथे नाही म्हणायचं आणि घरातल्या 4 लोकांची मनं दुखवायची त्यावरून क्लेश परत सुरू करायचा. कारण त्यांचं आयुष्य आहे. ते अजून आपल्या प्रांतात आले नाहीयेत आणि आपल्यासारखं त्यांनी व्हावं ती जबरदस्ती करावी गरज नाहीये. तू 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 तुझं अध्यात्म, तुझी ज्ञानेश्वरी, तुझं नाम, तुला लकलाभ. इतरांना त्याच्यामध्ये खेचू नका. येतंय का लक्षात? सोपं होईल आयुष्य. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेण भारत. बोला. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्वमोहेन भारत. सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप. सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप. व्हेरी गुड. याचा अर्थ असा आहे, हा शेवटचा श्लोक आहे, आपण आता गोष्टीवर येणार आहोत. याचा अर्थ असा आहे की हे भरतवंशी परंतप, हे भरतवर्षी परंतप. आता रच्या वरती अनुस्वार, त्याच्या पुढे त आहे म्हणून आपण परमतप नाही बोलले, परंतप बोललोय. हे भरतवर्षी परंतप अर्जुना, सृष्टीत परंतप अर्जुना, सृष्टीत इच्छा व द्वेष यांमुळे उत्पन्न झालेल्या सुख दुःख रूप द्वंद्वाच्या मोहाने सर्व सजीव अत्यंत अज्ञानाला प्राप्त होतात. जाणून घ्यायचंय आतला आत्मा, बॅटरीमधून येणारा प्रकाश, पण आपण मात्र त्या गोलकामध्येच स्वतःला सामावून घेतो आणि आपण तिथेच आपली सर्व बुद्धी त्या मायेमध्येच लावून राहतो आणि सुख आणि दुःख ज्याचा आत्म्याशी काहीच संबंध नाहीये आपण त्या सुख दुःखांमध्येच गुंतून पडतो, असा या श्लोकाचा अर्थ आहे. या आपण आजच्या गोष्टीकडे येऊया. आज आपण घेतला श्लोक क्रमांक 24, 25, 26 आणि 27. पुढच्या सेशनमध्ये अध्याय क्रमांक 7 आपला संपेल आणि आपण 8ला सुरुवात करू. ओके, आजच्या गोष्टीकडे येऊया. आजची गोष्टही तितकीच सुंदर आहे. जो आजचा विषय आहे त्याच्यावरती संलग्न गोष्ट आहे. एक असतो लाकूड तोड्या, एक असतो लाकूड तोड्या. तो रोज जंगलात जायचा आणि लाकडं कापायचा आणि आलेली लाकडं थोडी घरच्यासाठी ठेवून, घरातल्या वापरासाठी ठेवून उरलेली लाकडं तो विकायचा आणि हे त्याच्या उपजीविकेचं साधन होतं. तर तो लाकूड तोड्याच्या जंगलात जातो. ते जंगल पूर्वीचा काळ खूप मोठं जंगल, प्रचंड मोठं जंगल होतं. आताच्या काळात कोण लाकूड तोड्याचं काम करत नाही ना, तो जुना काळ होता. तर तो एक दिवस असाच लाकडं तोडायला गेलेला असताना तिकडे एक संन्यासी बसलेला असतो. असाच एक बाबा तपश्चर्या करत आपला असाच बसलेला असतो. आता थकलोय तो, पाणी बिनी पिऊन तो तिथे बसलेला असतो. तो लाकूड तोडायला बघत असतो की हा दिवसभर मेहनत करतोय हो. तो संध्याकाळी त्याला म्हणतो, आज दिवसभर लेकरा तू मेहनत केलीस, एक काम कर, उद्या ना तू थोडंसं एक 10 किलोमीटर चालत पुढे जा. किती? 10-1 किलोमीटर चालत पुढे जा. तिकडे तुला वेगळी गोष्ट भेटेल, तिकडे तुला वेगळी गोष्ट भेटेल, जा तू बघ, तुझा फायदा होईल. तो लाकूड तोड्या म्हणतो ठीक आहे, बघूया, ट्राय करायला काय हरकत आहे. म्हणून लाकूड तोड्या दुसऱ्या दिवशी
तो जसं संन्यासी म्हटलाय तसा 10 किलोमीटर आतमध्ये जंगलात जातो आणि तिकडे गेल्यावर त्याला दिसतं की प्रत्यक्ष सागवानाची आणि चंदनाची लाकडं तिथे असतात, झाडं तिथे असतात. मग साधा लाकूड तोड्या, त्याला चंदनाची आणि सागवानाची लाकडं झाडं तिथे दिसतात. तो ती झाडं तोडतो आणि ते लाकूड आणून विकतो. पूर्वी त्याला रोज लाकडं तोडायला जायला लागायचं, पण चंदनाची आणि सागवानाची लाकडं मिळाल्यामुळे त्याला आता 6 महिन्यातून एकदा लाकडं तोडायला गेलं तरी चालतं. बरोबर आहे की नाही? आता असेच एक 5-6 वर्ष निघून जातात. त्याचा व्यापार सुरू होतो. जायचं, ती लाकडं तोडायची, आणायची आणि भरपूर पैसा कमवतो तो. छान, आता तो गरीब राहत नाही, आता तो श्रीमंत होतो. 5-6 वर्ष निघून जातात. पुन्हा तो एक दिवस असाच जंगलात गेलेला असताना पुन्हा त्याला तो संन्यासी भेटतो. आता यावेळेस जेव्हा तो संन्यासी भेटतो तेव्हा मात्र तो प्रचंड खुश झालेला असतो. कोण? लाकूड तोड्या. तो त्याला भेटतो, प्रणाम वगैरे करतो, पुन्हा दिवसभर लाकडं तोडतो आणि परत जाणार. त्यावेळेस संन्यासी त्याला म्हणतो, बाळा एक काम कर, अजून थोडासा 25 किलोमीटर आतमध्ये जा. किती? 25 किलोमीटर आतमध्ये जा. तिथे तुला चांदीच्या खाणी भेटतील. कशाच्या? चांदीच्या खाणी भेटतील. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी लाकूड तोड्यात तयारच असतो. आता तो दुसरा दिवस उजाडल्यानंतर लगेच इमिडिएटली दुसऱ्या दिवशी निघतो. 25 किलोमीटर आतमध्ये जातो, जंगलामध्ये, आतमध्ये. तिकडे प्रचंड मोठे मोठे कातळ असतात. खाण शोधून काढतो, मेहनत करतो. त्याने सांगितले चांदी भेटणार आहे. जातो आणि चांदी शोधून काढतो आणि ती चांदी आणून तो विकतो. आता तो जेवढा पूर्वी श्रीमंत होता त्यापेक्षा तो आणखीन श्रीमंत होतो. आता त्याला 6 महिने नाही, त्याला 2-2 वर्ष तिकडे जाण्याची गरज लागत नाही. अशीच 10 वर्ष निघून जातात. पूर्वी 5 गेली, आता 10 वर्ष निघून जातात. 10 वर्षांनी असाच गेलेला असताना चांदीच्या खाणीमध्ये पुन्हा त्याला संन्यासी बाबा भेटतात. संन्यासी बाबा त्याला भेटतात, तो खुश होतो. आता यावेळेस अजून काहीतरी मिळेल म्हणून पुन्हा तो संध्याकाळच्या वेळेस जाऊन संन्यासी बाबांकडे बसतो. संन्यासी बाबा म्हणतात, असाच 50 किलोमीटर आत जा. किती? 50 किलोमीटर आतमध्ये जा. तिकडे तुला कशाच्या खाणी भेटतील? सोन्याच्या. आलं की नाही मनात? आपल्याला माहिती आहे सगळं, आपल्याला माहिती आहे चांदी नंतर सोनंच येणार आहे. सोन्याच्या खाणी भेटतील. तो दुसऱ्याच दिवशी उठतो आणि कामाला लागतो. 50 किलोमीटर पोचायला त्याला 3रा दिवस उगवतो, पण तो पोचतो तिथपर्यंत आणि तो ते सोनं शोधून आणतो आणि ते आणल्यानंतर ते विकून अशीच पुन्हा 10 वर्ष निघून जातात. त्याला कळतही नाही. आता तो 2-2, 3-3 वर्षांनी आत जायचा, पैसा संपला की सोनं आणायचा, विकायचा आणि पुन्हा श्रीमंत व्हायचा. पुन्हा जाऊन असाच एक 5-6 वर्षांनी तिथे बसलेला असतो. 25 वर्ष निघून गेलेली आहेत. पुन्हा त्याला संन्यासी बाबा भेटतात आणि यावेळेस मात्र भेटताच क्षणी तो संन्यासी बाबांच्या चरणाला लागतो आणि त्यांना म्हणतो, बाबा म्हणतात, ये तुला सांगतो. असाच पुढे 60 किलोमीटर तेवढ्यात जा आणि ते म्हणणार हिऱ्याची खाण. तेवढ्यात तो म्हणतो, नको, थांबा. जर तुम्हाला माहितीये एवढे 10 किलोमीटर गेल्यानंतर चंदनाची बाग आहे, जर तुम्हाला माहितीये पुढे 20 किलोमीटर 25 किलोमीटर गेल्यानंतर चांदीची खाण आहे, पुढे 50 किलोमीटर वरती सोन्याची खाण आहे आणि आता म्हणताय तुम्ही 60-70 वरती जर हिऱ्याची खाण आहे, तर तुम्ही इकडे काय करताय? प्रश्न आहे ना. तुम्ही इकडे काय करताय? तुम्हाला असं काय भेटलंय जे भेटल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं महत्व वाटत नाहीये? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळवायच्याच नाहीयेत. असं तुम्हाला काय भेटलंय ते मला सांगा. कारण इथून मी पुढे गेलो, तुम्ही सांगाल तिथे मी जाईन आणि मी हिरे शोधून आणेन, मी सगळं करेन, पण पुन्हा मी श्रीमंतच होईन. पण तुम्ही कुठल्या श्रीमंतीने श्रीमंत झाला आहात ज्या श्रीमंतीनंतर तुम्हाला श्रीमंत व्हावंसं वाटत नाहीये? तुम्ही एवढे आनंदात दिसताय. मला सांगा, काय भेटलंय बाबांना? काय भेटलंय जे आपल्याला गीता सांगतेय? ते आत्मतत्व, ती बॅटरी आतमधली शोधून काढायची आहे. आपण अखंड पळतो आहोत. गोष्ट संपली, ते समजून घ्यायला किती वर्ष गेले त्याला? जवळजवळ 25-30 वर्ष त्याचे निघून गेले. आपले पण गेले. तो कमीत कमी 30 वर्षाचे आहोत आपण आता, मला धरून. आपले पण एवढे वर्ष गेलेत. आपल्याला अजून समजलेलं नाही. ते ज्ञान समजणं हा पुढचा भाग आहे, पण ते ज्ञान समजून घ्यायचं हे तरी समजण्यात आपले अजून 25-30 वर्ष गेलेत.
ज्ञान समजून घेणं एक भाग वेगळा आहे, पण हेच समजून घ्यायचं हे समजायला सुद्धा वर्ष जात आहेत ना. येत आहे का लक्षात? 230 लोक आहेत ना ग्रुपमध्ये, पण सेशनला यायचंय किती लोकांना समजले? ह्याच्यामध्ये माझा किंचितही अहंकार नाहीये बरं का, की मला वाटतंय सेशनला यावं. ना ना ना, अजिबात नाही. पण इथे येऊन ते समजायचंय ते कधी समजणार आहे? काय समजायचंय ते पुढचे स्मिता काकू, पण इथे यायचंय हे तरी कधी समजणार आहे? आणि इथे यायला लोक म्हणतात, ताई जेवण बाकी आहे हो, ताई मुलांचं बाकी आहे हो. What a joke, what a comedy. What we are discussing is another realm. It is another realm of this universe, another realm of this living thing. इथे बसून जे आम्ही डिस्कस करतोय तो इतका करोडोंचा नाही, तो बांधताच येणार नाही एवढा मोठा ठेवा आहे. जे घवाड तुम्हाला मिळणार आहे, आपल्याला मिळणार आहे, तुम्हाला बरोबर मलाही मिळणार आहे, ते सोडून आपण जेवण करण्याच्या मागे लागलोय. आपलं बाथरूम साफ करायचं राहिलंय, आपली लादी पुसायची राहिली आहे, आपलं ऑफिसचं काम राहिलंय. सांगा ना मला, सांगा ना मला, काय कशाला महत्व देतोय आपण, कशाला महत्व देतोय? मी म्हणत नाही आत्मज्ञान ध्यान तर रोज केलं पाहिजे, आपण सगळं सोडून ध्यान केलं पाहिजे, सगळं सोडून ध्यानाला बसलं पाहिजे, तेही मिळवायचं आपल्याला मागे लागायचंय. उज्ज्वला ताई विचार करा, सगळेच जण वावरतायत, सगळेच जण वावरतायत. आमच्या आता ऑफिसमध्ये एक मोठं फंक्शन होणार आहे. इट इज इन दिल्ली नाऊ. दिल्लीमध्ये ते फंक्शन होणार आहे. मुलं मुली सगळे डायटिंगला लागलेत लक्ष्मण दादा. आम्हाला सुंदर दिसायचं, चढाओढ लागलीये. कोण शॉर्टेस्ट स्कर्ट घालणार आहे आणि कोण शॉर्टेस्ट कपडे घालून तिथे येणार आहे, चढाओढ लागलीये. विचार करा ना, त्या मेंढरांच्या गर्दीमध्ये आपल्याला फरक पडतो कुठलं मेंढरू नीलम नावाचं आहे, कुठलं मेंढरू विजय नावाचं आहे, कुठलं मेंढरू उज्ज्वला नावाचं आहे? फरक पडतोय का? बघा ना जरा वरती या ना, बुद्धीच्या पातळीने, बुद्धीच्या शिडीने जरा वरती या ना बघा. सगळं भगवंत आपल्याकडे असाच बघतोय किड्या मुंग्यांसारखा. तू शॉर्टेस्ट कपडे घाल, तुझी ती झिरो फिगर त्या करीना कपूर सारखी होऊ दे, किंवा तू ऐश्वर्या राय असू दे. समोर वाघ आला तर त्याला ऐश्वर्या राय तशीच आहे, आणि भदाडी दिसणारी नीलम पण तशीच आहे. त्याच्यासाठी तेच आहे, काळाच्या बुडीमध्ये तुम्ही सगळे सारखेच आहोत आपण, त्याला काही फरक नाही जमत आहे. वेगळा कोण आहे? जो मासा चरणाशी आला तो वेगळा आहे. येतंय का लक्षात? जो मासा चरणाशी आला ना तो वेगळा आहे. म्हणून कधीच आळस करू नका. आध्यात्मिक श्रवणासाठी आळस नको, नामस्मरणासाठी आळस नको, ध्यानासाठी आळस नको, ग्रंथ वाचनासाठी आळस नको. जर हे नाही केलं ना तर आपण संसाराच्या भोवऱ्यामध्ये फिरत राहू. आणि होतं काय माहितीये, तुम्ही 2 दिवस ज्ञानेश्वरी वाचू नका, डोक्यामध्ये संसार असा घुसतो ना, निघत नाही हो, निघत नाही. खरं सांगते मी तुम्हाला, स्वानुभव सांगते मी तुम्हाला, शक्य नाही बाहेर पडणं. त्यामुळे रोज ज्ञानेश्वरीची टॅबलेट घेतलीच पाहिजे, रोज नामस्मरणाची टॅबलेट, रोज नामस्मरणाचा काढा घेतलाच पाहिजे. इतकं महत्वाचं आहे. जेव्हा जेव्हा मोह सुटेल ना आपल्याला, तेव्हा लाकूड तोड्या आठवा, चांदीचा मोह, सोन्याचा मोह, हिऱ्याचा मोह, मग त्या संन्यासी बाबाला आठवा, आणि आपलं आयुष्य अशा पद्धतीने आपण आक्रमित केलं पाहिजे. आजचा विषय फार खोल होता, जितका खोल होता तितकाच तो विस्तृत होता. म्हणजे त्याला अशी पण खोली होती आणि त्याला असा पण पसारा होता म्हणण्यापेक्षा आहे. आणि जसं जसं जमेल तसं तसं आपण त्याला हात घालत जाऊ. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करेल. आणि जर कोणाला काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. पण आजचा हा ज्ञानमयी जो काही सेशन झाला तो कधीच विसरू नका, आपलं तत्व विसरू नका, दृष्टांत लक्षात ठेवा. दृष्टांत लक्षात ठेवून त्याच्यावरती चिंतन करा, ते अत्यंत महत्वाचं आहे. कोणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता. तुम्ही आता नाही का म्हणाल्या संसार असा डोक्यात घुसतो, अहो काय सांगायचं. कमेंट सुद्धा अशी डोक्यात बसते ना, काय आपल्याला 4-5 दिवस आपण काय त्याच विचारात सतत राहतो, कळत नाही. बघा, रोज हे नामस्मरणाचं टॅबलेट घ्यायलाच हवं. खरं म्हणजे खरंच घ्यायला हवं. नाहीये खरं सांगायचं तर. बरोबर, अगदी बरोबर आहे ताई. कधी कधी काय होतं ना, कोणी आपल्याला काही बोललं नाही, नुसतं त्याच्या वागण्या बघण्या बोलण्यावरनं सुद्धा आपण थोडं इतकं डोक्यात बसतं ते की ते हटत नाही हो. बरोबर. आणि असं बघा ना, एक फेशियल मुवमेंट असते जी मी करायची टाळते. आपण लंचच्या वेळेत, माझं असं होतं बऱ्याच वेळा, मीटिंग चालू असते आणि लंच करून एक 3ची मीटिंग असेल ना, तर आपलं सहज असं होतं, असं कुठेतरी कण अडकलेला असतो ना, असं होतं. समोरच्याला वाटेल माझ्याबद्दल वाईट विचार करतोय. बघा, हे ऑब्झर्व करा तुम्ही. आपण केलेलाही नसतो,
अगदी त्याप्रमाणे आपल्याबद्दल समोरच्याने केलेलाही नसतो, पण आपले आपण तर्क बांधलेले असतात, असंही होतं. बद्दल खूप विचार करतो. एक्झॅक्टली. मला खरं कळत नाही की हे विचार थांबवायचे कसे. म्हणजे मला तो आज पण तेच थोड्या वेळापूर्वी पण माझ्या बाबतीत तसंच घडलं. मला असं जाणवलं की आपण खूप दुसऱ्यांच्या वागण्याचं अनालिसिस मी खूप करते. जसं काय बरोबर बरोबर अनालिसिस ओव्हर अनालिसिस करते. बरोबर बरोबर. म्हणून त्या आजच्या बॅटरी सारखं सगळा प्रकाश आतमध्ये वळवा, दुसऱ्यांवर नका विचार करू, आतमध्ये घ्या. तेच ना. स्वतःच करायच्या ऐवजी मी दुसऱ्यांचं खूप करायला लागले. हे मला आता एकदम असं इतकं जाणवलं ना. तुम्ही ते वाक्य बोलत ते अगदी माझ्या डोक्यात शिरलं. हो बरोबर आहे. नाही, म्हणून ज्ञानेश्वरी वाचायची आपल्याला ट्रॅकवर आणते. इट लिटरली मीन्स अ ट्रॅक. आपण आउट ऑफ ट्रॅक होत असतो, ती आपल्याला बरोबर ट्रॅकवरती आणते. म्हणून वाचायची रोज ज्ञानेश्वरी. हे सेशन पण त्याच्यासाठीच गरजेचं आहे. आपल्याला अगदी ट्रॅकवर आणते की नाही, आपल्याला आपल्या समोर आपला आरसा दाखवते. खरंय खरंय. माझ्यासाठी सुद्धा आरसा दाखवते. येस. छान सेशन झालं ताई, खूप छान. माऊली बोलून घेतायत. माऊली निमित्त करतात आपल्याला फक्त. खरंच छान झालं की दृष्टी आतमध्ये वळवायची कशी त्याचं तुम्ही सांगितलं त्याचं. बरोबर बरोबर आत्मा आहे बरोबर पण ते वळवायचं कसं बरोबर हे तुम्ही आज सांगितलं तर खूप सुंदर झालं त्याचं. बरोबर. माऊली आहेत. बोला बोला पल्लवी ताई, बोला. जय जय कृष्ण. रामकृष्ण हरी. सेशन तर नेहमीच खूप छान होतं आणि दिवसागणिक ते छान होत चाललंय. म्हणजे एकदम असं डीप होत चाललेलं आहे, खोल करतेच जातोय असं. तो विषय सुंदर आहे ना, म्हणून. हा. आणि आता अर्चनाताई बोलल्या ते की आपण एकच गोष्ट धरून बसतो किंवा काय, असं सगळ्यांचंच होतं, माझं पण होतं, सगळ्यांचंच होतं. ते एक मेडिटेशन्स म्हणून एक बुक आहे मार्कस ऑरेलियसचा. अच्छा. रोमचा सम्राट होता. कोण म्हटला? परत एकदा बोला. रोम सम्राट होता एक मार्कस म्हणून. ओके. तर त्याने स्वतःसाठीच हे पुस्तक लिहिलंय, पण ते पुस्तक इतकं छान आहे की आता जगभरात ते वाचले जाते. तर त्याच्यात त्याने हेच सांगितलंय, जर आपण आता समजा एक उदाहरण आहे, सगळ्यांनीच ते उदाहरण घ्या. जर आता या क्षणी मला समजलं की मी जे काम करते ते माझ्या हातचं शेवटचं काम आहे, म्हणजे आता माझ्याजवळ वेळ नाहीये आणि मी जाणार आहे आता म्हणजे देवाकडे, तर मी काय करेन? बरोबर. आय विल डू द मोस्ट इम्पॉर्टंट वर्क. हा, ते बरोबर आहे. आणि मी हे असं राग वगैरे असं धरून नाही हा बसणार. असं बोलला, तो तसं बोलला, बरोबर. तर त्यावेळेला मला ते काही आठवणार नाही. एक्झॅक्टली. माझ्यासाठी ते जास्त प्रायोरिटी असलेलं काम आहे, ते मी करेन. बरोबर. मार्कसचं तेच म्हणणं आहे की प्रत्येक वेळेला जर मी काम करताना असंच जर विचार केला की हे माझ्या हातचं शेवटचं काम आहे, कारण पुढचा क्षण मला माहिती नाही. बरोबर. काय होईल? माझ्या हातची कामं पण चांगली होती आणि हे काय जे आपण उगाचच कल्पना करत असतो की हा असं झालं, त्याने असं बोललं, मग असं करायला पाहिजे होतं, मग माझा अपमान झाला, याच्यात आपण वेळच घालवणार नाही. तेव्हा ते आठवणारच नाही. बरोबर. बरोबर ना. म्हणजे किती छान गोष्ट आहे. आपण जे म्हणतोय ना की आपल्याला एकाच गोष्टीचा त्रास होतो, पण आपण जर म्हटलं की मला वर्तमानात जगायचंय आणि आता ह्या घडीला आता मी तुमच्याशी बोलते, ते माझ्यासाठी महत्वाचं आहे. बरोबर. माझ्यासाठी हे गीता सेशन ऐकणं हे सगळ्यात जास्त महत्वाची प्रायोरिटी. आता ती संधी मला भगवंताने बरोबर दिलेली आहे. बरोबर. ती मी जगणार आहे. असं प्रत्येक कामाच्या वेळेस मी करत गेली, मुलांचं म्हणा, कशाचं म्हणा, तर ते काम छानच होणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मला बाधणार नाही. बरोबर. खूप छान विचार ताई शेअर केलात. खूप धन्यवाद. मार्कस ॲलोरी ना? हो, मेडिटेशन्स बुक आहे त्याचं. मार्कस ऑरेलियस, रोमन सम्राट आहे तो. लिहून घेतलं मी. हो. छान. आणि तो एक असा सम्राट होता की त्याची रोजची एक सवय होती की तो रोज इतका मोठा सम्राट असून सुद्धा तो स्वतःला सांगायचा की हे दिवस म्हणजे जसे आधीचे पण सम्राट होते तसा तू एक सम्राट आहेस, तू पूर्ण वेळ काही सम्राट पदावर राहणार नाहीस, असं म्हणजे तो स्वतःला इम्प्रोवाइज करायचा तो. आज तू आहेस, उद्या कोणीतरी असणार आहे. बरोबर. आणि तुला जगायचं तर तू वर्तमानात जगायचं. अगदी. तू स्वतःला समजवायचा. हे पुस्तक म्हणजे त्याने स्वतःला लिहिलेलं आहे. अच्छा. की तू वर्तमानात जगायचंय आणि प्रत्येक काम करताना हा विचार करायचा की तुला मृत्यू हा अटळ आहे, त्याची भीती नाही पण सतर्कता येते त्याच्याने की नाही, माझं काम मला परफेक्ट करायचं असं. असा तो अहंकार खूप खूप छान ताई. थँक्यू शेअर केल्याबद्दल.
हा, उज्ज्वला ताई बोला. हा, ताई, आता तुम्ही म्हणाला की आपला घरातला पसारा आवरतो तसा अध्यात्माचा पण पसारा आवरायचा. पण तो कसा आवरायचा बघा, आता इथे आले की रामकृष्ण हरी, रविशंकरजींचे क्लास जॉईन करते तेव्हा जय गुरुदेव, किंवा ओम शांतीला गेली की ओम शांती. म्हणजे असं खरोखरच आहे, मला ते खरं इतकं पटलं ना. खरंच आपल्याकडे कितीतरी असतं, अध्यात्माचा पसाराच आहे जणू. मग तो कसा आवरायचा, तू कसा सावरायचा ते थोडंसं सांगा. बरोबर. नक्की करता येईल. जसं तुम्ही आता मी काय करते ते सांगते मी, म्हणजे असंच करावं असं कन्फर्म नाही आहे, पण मी काय करते ह्या बाबतीत ते मी सांगेन. जर आता जसं तुम्ही बोलला श्री श्री रविशंकर यांच्याकडे गेल्यावरती तुम्ही जय गुरुदेव म्हणता, ज्यांच्याकडे जायला तुम्हाला तसं बोलावं लागतं, तर ती कृती शरीराने होऊ द्या. मला पण बरीच लोक भेटतात, जसं बऱ्याच संप्रदायातली लोक येतात, कीर्तनांना बसतात. आता गेल्या वेळेसच कीर्तन मुंबईत असल्यावर तो अनुभव जास्त येतो. कुर्ल्याला कीर्तन होतं ना, तर तिकडे कुठल्याच तरी शिवयोगातल्या ज्या काकू होत्या त्या आलेल्या, तर त्यांनाही ते सगळे विचार आवडले. ठीक आहे, तर त्या शिवयोगातलं त्यांनी तिकडचं सांगायला सुरुवात केली. मी ऐकून घेतलं. सगळं ऐकत असताना सगळ्याचाच आदर केला पाहिजे, पण माझ्या अंतःकरणातली माऊली ढळतच नाही ना. ती ढळतच नाही ना, म्हणजे मला माहीत नाही ना. ते माझं दैवत आहे. माझ्यासाठी सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला जेव्हा म्हणतात ना तुकाराम महाराज, तेव्हा त्यांच्यासाठी दुसरं काहीच नसतं, फक्त एकन एक विठ्ठल. तसा अंतःकरणाच्या इथे घर आहे ना, हा सगळा पसार आहे ना, माझ्याकडे टेबल आहे, खुर्ची आहे, पलंग आहे, सगळं आहे, पण मागे कोण आहे? देवाऱ्यामध्ये कोण आहे? कोणाला ठेवलंय? विठू माऊली आहे ना, आणि ग्रंथ आहे, ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. तसं हा सगळा पसारा असू दे, आवरायचा आहे. म्हणजे तुम्ही ज्याच्याकडे लक्ष देणार आहे ती गोष्ट तुमच्यासाठी आहे. कर्म करत असताना तुम्ही कर्म करा, पण त्यातलं तत्व हे माझ्या माऊलींचंच आहे. हे सुंदर दिसते म्हणजे माझ्या माऊलीचंच आहे, घेतलं मी ते, ठेवून दिलं माझ्याकडे. हे सगळं असू द्या, हे अवॉइड करायचंच नाहीये. तुम्हाला रोज कीर्तन उपलब्ध होणार नाहीये, मीही तुम्हाला आठवड्यातून एकदाच भेटणार आहे. पण जर तुम्हाला आठवड्यातून दुसऱ्या दिवशी गुरुदेव अवेलेबल होत असतील, श्री श्री रविशंकर यांचं एखादं सेशन, त्यांच्या शिष्यांचं सेशन अवेलेबल होत असतील, तर नक्की गेलं पाहिजे. पण त्यातलं सार हे दुसरं तिसरं काही नसून माझ्या माऊलींचंच आहे. हा बोध पक्का असला पाहिजे, बोध पक्का. घरातला पसारा आवरतो म्हणजे आपण घरातलं सामान उचलून फेकून नाही देत, ते जागच्या जागी लावतो. चप्पल चपलेच्या ठिकाणी आणि गळ्यातला हार हाराच्या ठिकाणी तिजोरीत जपून ठेवतो. तसं प्रत्येक गोष्ट करत असताना मग ती अध्यात्मातली का असेना, तिला त्या ठिकाणीच ठेवलं पाहिजे. हे त्याचं महत्त्व आहे. माझं दैवत माऊली आहे आहे आहे, हे माझ्यासाठी त्रिकालाबाधित सत्य आहे. आणि मरताना सुद्धा जर मी माझ्या आराध्याचं नाव घेणार, तर मी माझ्या ज्ञानेश्वर माऊलींचेच चरण आठवणार, हे माझ्यासाठी कन्फर्म आहे. आणि हे मी रोज एकदा तरी आठवते. मला माहीत नाही, माझ्यामध्ये फिक्स प्रोग्रामिंग आहे की जर मला आता मरण आलं, काय झालं, ज्ञानेश्वर माऊली मला आळंदीन ती समाधीन ते चरण आठवलेच पाहिजे, जे मी माझ्या ध्यानात घेतेय ते चरणच असले पाहिजे, दुसरं काही नाही असलं पाहिजे. हा पसारा आवरणं आहे. कुठलीही गोष्ट तुमच्यासाठी एक्झिस्टिंगमध्ये कधी आहे? जेव्हा तुमची जाणीव तिकडे गेली आहे. जर जाणीव नाही गेली तर दॅट डू नॉट एक्झिस्ट टू यू. आता बाथरूम मधली बादली तुमच्यासाठी एक्झिस्टिंगमध्ये नाही आहे, कारण तुमचं ध्यान नाही आहे तिकडे. आता गेली, आता एक्झिस्टिंगमध्ये आहे, आता तुमच्या विचारात आली. आलंय का लक्षात? जे विचारात नाही ते नाही ध्यानात. विचारात काय घ्यायचं, अधिष्ठान कोणाला द्यायचं, आणि सुंदर दिसणार जे जे सुंदर आहे तो माझा भगवंत आहे. म्हणूनच म्हणतात ना भक्ती योगामध्ये, ते अधिष्ठान आपण ते भगवंताला दिले. असा पसारा आवरायचा आहे. आणि या जाणीवेच्या पातळीवरती बुद्धीचा योग साधून साधायच्या असतात ह्या गोष्टी. म्हणून तर ना, जे नाम घेतो ऍब्झॉर्ब होतं. म्हणजे काय ऍब्झॉर्ब झाल्यानंतर ज्या वेळेस पाण्यामध्ये साखर ऍब्झॉर्ब होते, डिझॉल्व्ह होते, म्हणजे काय, पाण्याला गोडी देते, तसं अध्यात्म ऍब्झॉर्ब होतं, डिझॉल्व्ह होतं. म्हणजे काय आहे ते, त्या अखंड संसाराला गोडवा देते. असं असा पसारा आवरायचा. छान प्रश्न ताई, उज्ज्वला ताई, खूप नेहमीप्रमाणे सुंदर प्रश्न. सो आवडला मला तुमचाही प्रश्न, आणि सगळ्यांचे खूप खूप आभार. मला कदाचित कधी कधी असं वाटतं तुमच्या लोकांचं दैव असेल म्हणून भगवंत बोलतं करतो. सो श्रोत्यांचं दैव भाग्य सुद्धा वक्त्याला प्रवाहित करतं किंवा बोलतं करतो. तर सगळ्यांचे मनापासून आभार. सर्वांच्या अंतःकरणातल्या हृदयस्थ परमात्म्याला झालेली सेवा अर्पित करूया.
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आकल्प आयुष्य भावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकासी. नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग. मागणे ते एक तुझ प्रती आहे देशी तरी पाहे पांडुरंगा. या संतांचे निर्वी हे चिमज देई आणिक तुझे काही न मागो देवा. तुका म्हणे आता उदार तू होई